जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय हरिनाम संकीर्तन की। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजाता सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद
श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचे खूप खूप हार्दिक स्वागत। आज आपण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी इथे एकत्रित आलो आहोत आणि दोन शब्द बोलण्यासाठी मला जी संधी मिळाली आहे त्यासाठी मी मंदिर व्यवस्थापन समितीप्रती खूप खूप आभारी आहे। काही वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा आपण सुरुवात केली की तिथीच्या दिवशी आपण जन्माष्टमी साजरी करूया, 4-5 वर्ष झाले असतील। त्यापूर्वी आपण फक्त एक बाहेर हॉलमध्ये जेव्हा जन्माष्टमी करायचो त्यावेळेस कृष्णाई लॉन्समध्ये करायचो, ती फक्त एक जन्माष्टमी असायची। मग नंतर आम्ही अशी एक चर्चा केली की इतके भक्त आहेत आणि तिथीच्या दिवशी आपण काहीतरी साजरी करायला पाहिजे। तर पहिल्यांदा जेव्हा जन्माष्टमी तिथीच्या दिवशी साजरी केली होती तेव्हा तिथे समोर बसलो होतो मी आणि कदाचित अर्धी ही जागा भरली असेल तेव्हा, आणि आता 4-5 वर्षात आपण तिथून इथे स्थानांतरित झालो आहे आणि तुम्हा सर्वांकडून जो प्रतिसाद मिळतोय, प्रभुपादांनी आपल्याला जी भेट दिली आहे त्याला स्वीकारण्यासाठी, त्यासाठी तुम्हा सर्वांचा पण मी खूप खूप आभारी आहे। एवढ्या उत्साहाने जन्माष्टमीच्या दिवशी, गोकुळाष्टमीच्या दिवशी, मराठी लोक गोकुळाष्टमी म्हणतात, गोकुळाष्टमीच्या दिवशी आपण सर्व इथे एकत्रित झाले आहात। खूप खूप धन्यवाद। श्रीकृष्ण नक्की आहेत तरी कोण? जर विष्णूचे अवतार आहेत तर मग इतके साधारण कसे आहेत? नरसिंह हे विष्णूंचे विख्यात अवतार आहेत आणि त्यांची शक्ती किती आहे, त्यांचा राग किती आहे, क्रोध किती आहे। त्यांची स्वतःची अर्धांगिनी लक्ष्मी देवी जेव्हा हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नरसिंह यांना स्वतःचा क्रोध आवरेना, कारण त्यांच्या मनामध्ये ते स्मरण होतं, प्रल्हादाला या व्यक्तीने दररोज निरनिराळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला। तर आपण म्हणतो की प्रल्हाद हे स्मरण क्रियेचे आचार्य आहेत। प्रल्हाद यांनी नित्य स्मरण केलं परमेश्वराचं, प्रल्हादांनी परमेश्वराचं नित्य स्मरण केलं आणि परमेश्वराने प्रल्हादाचं स्मरण केलं का? परमेश्वराने प्रल्हादाचं स्मरण केलं आणि म्हणून जरी हिरण्यकश्यपूचा वध झालाय तरी पण त्यांचा क्रोध कमी नाही झाला का? तर ते प्रल्हादाचं स्मरण करतायत। म्हणून श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, ये यथा माम प्रपद्यन्ते। आपण जर परमेश्वराचं स्मरण केलं तर परमेश्वर पण आपलं स्मरण करतात। फक्त आपली पद्धत वेगळी असू शकते, नृत्य करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, भरतनाट्यम, कुचिपुडी, पण सगळे नृत्य करतात। तसंच आपण पण स्मरण करतो आणि परमेश्वर पण स्मरण करतात, पण आपण परमेश्वराचं स्मरण ज्या पद्धतीने करतो आणि परमेश्वर आपलं स्मरण ज्या पद्धतीने करतात त्यामध्ये अंतर आहे। विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आहे, त्यामध्ये परमेश्वर ब्रह्मदेवांशी बोलतायत आणि त्या श्लोकामध्ये सांगतात की 3 प्रकारचे व्यक्ती आहेत, ते आपापल्या प्रजेवर, आपल्या मुलांवर कशा प्रकारे लक्ष ठेवतात। तर म्हणतात मासे आहेत, मासे अंडी जेव्हा देतात पाण्यामध्ये तेव्हा त्या अंड्यांना आपल्या डोळ्यांनी बघतात आणि डोळ्यांनी त्याचं पोषण करतात। दुसरं एक उदाहरण देतात की कासव आहे, कासव पाण्यामध्ये अंडी नाही देत, कासव समुद्र तटावर अंडी देतो, पण कासव कधी कधी पाण्यात जातो, पण तिथून तो ध्यान करत असतो। आणि तिसरं एक उदाहरण देतात की विहंग पक्षी, पक्षी अंडी देतो
आणि मादा पक्षी त्याच्यावर बसते, स्पर्श देते, आपल्या शरीराची ऊब देते आणि त्याद्वारे आपल्या अंड्याचं ती पोषण करते. तसं परमेश्वर ब्रह्मदेवांना म्हणतायत, जर माझी उत्पत्ती माझ्याद्वारे उत्पन्न झालेले ही सृष्टी आहे आणि त्या सृष्टीमध्ये कासव आहे, मासा आहे, पक्षी आहे, तर त्या कासवाला ती शक्ती कोणी दिली, त्या मास्याला ती शक्ती कोणी दिली, त्या पक्षाला ती शक्ती कोणी दिली? परमेश्वराने दिली. मग जर परमेश्वर कासवाला ध्यान करून आपल्या बालकांची काळजी घेण्याची शक्ती देऊ शकतात, जर परमेश्वर एखाद्या मास्याला डोळ्यांच्या दृष्टीने आपल्या बालकांची काळजी घ्यायची शक्ती देऊ शकतात, आणि जर पक्षाला स्पर्श करून आपलं प्रेम देण्याची शक्ती देऊ शकतात, तर परमेश्वरामध्ये नाही? म्हणून म्हटलं की आपलं स्मरण, आपलं कीर्तन, आपलं श्रवण हे एका पद्धतीचं आहे. आणि परमेश्वर पण भक्तांच्या बद्दल श्रवण करतात, परमेश्वर पण भक्तांचं कीर्तन करतात, परमेश्वर पण भक्तांचं स्मरण करतात, पण ते वेगळ्या पद्धतीने करतात. तर परमेश्वर हे प्रल्हादाचं स्मरण करत होते आणि त्यांना तो क्रोध आवरे नव्हता. जेव्हा लक्ष्मीदेवींना म्हटलं की लक्ष्मीदेवी, ब्रह्मदेव तिथे उपस्थित आहेत, ब्रह्मदेव म्हणतात, मी हिरण्यकश्यपूला आशीर्वाद देण्यासाठी जबाबदार आहे आणि म्हणून मी परमेश्वरासमोर जाऊ नाही शकत. परमेश्वर म्हणतील, तुझ्यामुळे हे सगळं घडलं, तर तुम्ही जाणार का? तेव्हा लक्ष्मीदेवी म्हणतात, मी पण आजपर्यंत माझ्या पतिदेवांना इतक्या क्रोधामध्ये कधी बघितलं नाही आहे, मला नाही वाटत हे माझे पतिदेव आहेत. आणि लक्ष्मीदेवी तिथे समोर जाण्यासाठी विचार करते, घाबरलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये विष्णू भगवंतांची नित्य अर्धांगिनी त्यांच्या समोर जात नाहीये, त्या परिस्थितीमध्ये निरागस बाळ प्रल्हाद हा तिथे समोर गेला आणि परमेश्वरासमोर जाऊन तो म्हणतो, हे परमेश्वरा, माझा जन्म एका असुर कुळात झालाय आणि पात्रतेनुसार मला हा जन्म मिळाला असणार, कारण तुमच्या गणितामध्ये माझ्याकडून कधी काही चूक होणार नाही, तर म्हणून मला हा असुर कुळात जो जन्म मिळाला आहे ते माझेच कर्म असणार. पण मला एक माहिती आहे, मी कुठल्याही परिवारात जन्म घेऊ दे, मी असुर कुळात जन्म घेऊ दे की कुठल्याही परिवारात जन्म घेऊ दे, मला तुम्हाला प्रार्थना अर्पण करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून जरी मी दूषित परिवारामध्ये जन्म घेतलाय, जरी माझी चेतना दूषित आहे, तरी पण मी तुम्हाला माझ्या गुरूंकडून जे ऐकलंय त्या अनुसार प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतोय, कृपया माझ्या प्रार्थना स्वीकार करा. तर त्यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की प्रल्हाद जरी परमेश्वराच्या शत्रूचा मुलगा आहे आणि प्रल्हाद जरी स्वतःला म्हणतोय की मी एका दूषित कुळात जन्मलोय, पण प्रल्हाद प्रार्थना करण्यापासून स्वतःला वाचवू शकत नाही. तर म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी आपण विचार करायला पाहिजे की जे नरसिंह परम पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्णांचे एक अंशचे अंश आहेत, छोटीशी शक्ती आहे त्यांच्यामध्ये श्रीकृष्णांची. रामचंद्रांचं जे चारित्र्य आहे, रामचंद्रांची जी मर्यादा पुरुषोत्तमाचं जी एक प्रतिमा आहे, ती परमेश्वराचा एक गुण आहे त्याच्यामध्ये. वामन देवांकडे जशा प्रकारे ते गोड बोलून बळी महाराजांकडून त्यांनी पूर्ण ब्रह्मांड पुन्हा घेतलं, ती एक कला आहे, कसं बोलायचं ते परमेश्वराकडून एक गुण घेतला त्यांनी. मग विचार करा, मत्स्य, कूर्म, नरसिंह, वराह, वामन, परशुराम, या सगळ्या अवतारांना आपण जाणतो आणि हे सगळे लीला अवतार आहेत, या सर्वांच्या लीला आहेत. जे नरसिंहाकडे ते मत्स्याकडे नाहीये, जे मत्स्याकडे ते वामन देवांकडे नाही, जे वामन देवांकडे ते बुद्धाकडे नाहीये. किती लोकांना माहिती आहे नरसिंह चतुर्दशी असते ना, नरसिंह चतुर्दशीच्या तिथीच्या दुसऱ्या दिवशी एक तिथी असते, कोणाला माहिती आहे? विष्णू भगवंतांशी संबंधित. आपल्याला साधारणपणे माहिती नाही आहे, पण आपण कॅलेंडरमध्ये जर बघितलं तर आपल्याला खूप एक छान गोष्ट लक्षात येईल. नरसिंह चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमा असते आणि ती पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमा. तर कुठे नरसिंह चतुर्दशी आहे, नरसिंहदेव आहेत जे अत्यंत क्रोधी व्यक्ती आहेत, आणि कुठे त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्याच परमेश्वराचे एक दुसरे अवतार आहेत बुद्ध. आणि बुद्ध कसे होते? बुद्ध कधीही राग न करणारे होते, बुद्ध नेहमी शांत होते आणि त्यांचं ते शांत चित्त बघून अनेकांना प्रेरणा मिळाली, शांत कसं बसायचं. तर परमेश्वर आपल्यासमोर एक कॉन्ट्रास्ट ठेवत आहेत. माझा एक अंश
नरसिंह म्हणून जेव्हा येतो तेव्हा कोणी त्याच्या समोर उभं नाही राहू शकत. एक भक्त जाऊन प्रभुपादांना म्हणाले, प्रभुपाद मला या व्यक्तीचा इतका राग येतोय, मी त्याला सहन नाही करू शकत. प्रभुपाद म्हणाले, खूप छान, तुला खूप राग येतोय, एक काम कर, आपल्याकडे नरसिंह भगवंतांचं एक खूप मोठं चित्र आहे, त्या चित्रासमोर जाऊन उभा राहा. का बरं? तर म्हणाले, नरसिंहाच्या रागासमोर, नरसिंहाच्या क्रोधासमोर तुला कळेल की तुझा क्रोध हा क्षुल्लक आहे. तर हे नरसिंहाचा क्रोध आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी, चतुर्दशीच्या नंतर पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध अवतार आहेत, ज्यांनी आपल्याला शांत राहायला शिकवलं. आणि किती शांत राहायला शिकवलं? तर मोठे मोठे दरोडेखोर जेव्हा बुद्धाच्या समोर यायचे तेव्हा केवळ त्यांचा तो शांत चेहरा बघून शांत व्हायचे. तर हे सर्व अवतार एक एक गुण घेऊन आलेत. परमेश्वराचं शांत चित्त, परमेश्वराचा क्रोध, परमेश्वराचं राज्य करायची शक्ती, परमेश्वराचं गोड बोलायची शक्ती. श्रीकृष्ण किती गोड बोलतात. एकदा यशोदा माई श्रीकृष्णांना विचारते, अरे तू नेहमी माखन का चोरी करत असतोस? सगळेजण मला म्हणतात यांनी माखन चोरलं. तर श्रीकृष्ण पटकन आपली बुद्धी चालवतात आणि म्हणतात, हिंदीमध्ये ते संभाषण आहे, त्याला एक महत्व आहे. तर म्हणतात, मैया मैं माखन इसलिए चोरी करता हूँ क्योंकि आप मेरी माँ है और आप मेरे लिए बहुत प्रिय है और इसका नाम माखन है, तो मैं उस माखन में माँ को ढूंढता हूँ. मराठीमध्ये खाणीला म्हणतात, खाण म्हणतो ना आपण, सोन्याची खाण वगैरे, तसं हिंदीमध्ये खाण म्हणतात. तर म्हणतात, मला असं माखन जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एक लक्षात आलं की ही आईची खाण आहे. याच्यात कुठे सोन्याच्या खाणीमध्ये जे सोनं मिळेल तसं मला इथे कुठेतरी आई मिळेल. तर मी दररोज वेगवेगळ्या घरी जाऊन त्या माखनमध्ये हात टाकतो आणि त्या खाणीमध्ये विचार करतो की मा मिळेल का मला म्हणून. हे ऐकून यशोदा म्हणते, खोटारडेपणाची काही सीमा आहे की नाही? तर काय काय बहाणे श्रीकृष्णांनी दिलेत. आणि परमपूज्य राधानाथ महाराज जेव्हा पण श्रीकृष्ण जन्माष्टमीवर प्रवचन देतात तेव्हा हा एक मुद्दा नेहमी सांगतात की श्रीकृष्ण परम खोटारडे आहेत. आणि मग नंतर एक प्रश्न विचारतात श्रोत्यांना की श्रीकृष्ण जर परम सत्य आहेत तर हे कसं समजून घ्यायचं की परम सत्य खोटं कसं काय बोलू शकतो? आणि हा प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा सगळेजण विस्मित होतात आणि विचार करतात, अरे हो, मी हा विचारच नाही केला, परम सत्य खोटं कसं काय बोलू शकतो? मग तेव्हा महाराज याच्यावर एक खूप छान उत्तर देतात. म्हणतात, श्रीकृष्णांनी जे काही खोटं बोलले, ज्याला आपण खोटं म्हणू, त्याचं कारण काय होतं? आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा कशासाठी खोटं बोलतो? स्वार्थासाठी खोटं बोलतो. आपण काहीतरी चूक केली असेल ती लपवायसाठी खोटं बोलतो. श्रीकृष्ण कशासाठी खोटं बोलतायत? पण आई त्यांना विचारते, खरं खरं सांग, तू लोणी घेतलंस का? आणि श्रीकृष्ण म्हणतात, अजिबात नाही घेतलं. त्यामागे त्यांची एकच एक भावना आहे की माझ्या आईच्या मनात माझ्या प्रती जे प्रेम आहे त्याला मला अजून वृद्धिंगत करायचं आहे. आईला साधारणपणे आपल्या मुलांची स्तुती केलेली खूप आवडते, नाही? कोणी एका आईला सांगितलं, तुमचा मुलगा किती छान गातो, तुमचा मुलगा किती छान वक्तव्य करतो, तुमचा मुलगा किती छान चित्रकला करतो, तर आईला खूप अभिमान होतो. तर ह्या सगळ्या वृंदावनातल्या ज्या आई आहेत, इतर गोपिका आहेत, त्या श्रीकृष्णांबद्दल येऊन नेहमी तक्रारी करतायत. आणि आई विचार करते की मी इतकं याला खाऊ घालते, यशोदा विचार करते इतकं याला खाऊ घालते, तरी पण हा इकडे तिकडे जाऊन का असं चोरी करत असेल? की तिला नेहमी ते कुतूहल आहे. जसं प्रत्येक आईला आपल्या मुलाबद्दल एक कुतूहल असतं, असं का करतो हा? तसं यशोदेच्या मनामध्ये श्रीकृष्णांबद्दल कुतूहल आहे. ते कुतूहल जे आहे, ती जी जिज्ञासा आहे, ते प्रेम जे आहे, ते पुन्हा पुन्हा जागृत करण्यासाठी श्रीकृष्ण तसं करतात. आणि यशोदा जे श्रीकृष्णांना कधी कधी छडी दाखवते आणि त्यांना थोडं ओरडते आणि म्हणते, हे कुठून शिकलास तू? तुझे वडील तसे नाही आहेत. साधारणपणे असं म्हणतात ना, वडिलांकडून तू शिकलास का? त्यांचे वडील एकदम सज्जन आहेत, तुझा मोठा भाऊ एकदम सज्जन आहे. हा विचित्र गुण, खोटं बोलण्याचा, चोरी करण्याचा, हा आला कुठून तुझ्याकडे? त्यांना श्रीकृष्णांबद्दल कुतूहल आहे.
यशोदेला श्रीकृष्णांबद्दल कुतूहल आहे आणि श्रीकृष्ण यशोदेच्या मनामध्ये जे कुतूहल आहे ते जागृत करण्यासाठी करतायत. तर म्हणतात या जीवनामध्ये आपण जे काही करतोय, पैसे कमावतोय, कशासाठी? तर आपल्यावर जे प्रेम करतात त्यांना सुखी ठेवण्यासाठी आपण पैसे कमावतो. आपण या जगामध्ये जे काही श्रम करतोय, आपण सगळे जे काही श्रम करतोय ते कशासाठी? की आपल्यावर जे प्रेम करतात त्यांना आपण काहीतरी देऊ शकू. म्हणून मग महाराज म्हणतात की या जगामध्ये श्रम करणारे लोक आहेत, सत्य बोलणारे लोक आहेत, मेहनत करणारे लोक आहेत, वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक आहेत. पण या सगळ्यामागे उद्देश काय? या सगळ्यामागे उद्देश आहे प्रेमाचा अनुभव. आणि त्या प्रेमाचा अनुभव जो आहे, ज्याच्यासाठी हे सर्व जग चालू आहे. यज्ञवाल्क्य ऋषी आहेत. या यज्ञवाल्क्य ऋषींना एकदा त्यांच्या पत्नींनी एक प्रश्न विचारला. म्हणाले, तुम्ही इतके हुशार आहात, तुम्ही इतके विद्वान आहात, मला सारांश रूपात सांगा की या जगामध्ये खरी वास्तविक गरज काय आहे? पैशाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, यशाची गरज आहे, सौंदर्याची गरज आहे, कशाची गरज आहे? यज्ञवाल्क्य ऋषींनी डोळे बंद केले आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीमध्ये जितके काही वेद पुराण होते त्या सगळ्यांना त्यांनी असं स्कॅन केलं. आणि त्या सगळ्या वेद पुराणांच्या ज्ञानाच्या आधारावर त्यांनी सांगितलं, प्रत्येक व्यक्तीच्या मूळ केवळ 2च गरजा आहेत. एक म्हणाले कोणावर तरी निर्मळ प्रेम करणे, आणि म्हणतात जर शक्य असेल तर कोणाच्या द्वारे व्यक्त केलेलं निर्मळ प्रेम स्वीकारणे. या 2 मूळ गरजा आहेत आत्म्याच्या, कारण ते आपले स्वरूप आहे. आपण मूळ या भौतिक जगतामध्ये येण्यापूर्वी आध्यात्मिक जगतात होतो आणि आध्यात्मिक जगतामध्ये काय करत होतो? परमेश्वराला प्रेम करायचो निर्मळ, आणि श्रीकृष्ण परमेश्वर जेव्हा आपल्याला निर्मळ प्रेम करायचे त्या प्रेमाला स्वीकारायचो. त्या 2च गरजा आहेत आपल्या, बाकी सगळं एक्स्ट्रा आहे. आणि या 2 गरजा या जगामध्ये पुरवण्यासाठी आपण नेहमी शोधत असतो, कोणतरी निर्मळ प्रेम करणारा व्यक्ती भेटेल का? मी निर्मळ प्रेम करू शकतो किंवा ते माझ्यावर निर्मळ प्रेम करतील, या 2 गोष्टींसाठी हे सगळं चक्र चालू आहे. म्हणून मग महाराज म्हणतात की परम सत्य काय? परम सत्य हे प्रेमाचा अनुभव. आणि तो प्रेमाचा अनुभव करण्यासाठी श्रीकृष्ण खोटं बोलतायत, आणि तो प्रेमाचा अनुभव करण्यासाठी यशोदामाई कधी कधी त्यांना धाक दाखवतात. म्हणून आपल्या दृष्टीने जरी ते खोटं असेल तरी पण ते परम सत्य आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण जरी परम सत्य असले तरी आपण हे म्हणू शकत नाही की परम सत्य खोटं कसं काय बोलू शकतात. तर असे हे श्रीकृष्ण आहेत जे थोडे जगा पलीकडे आहेत, जे थोडे जगा वेगळे आहेत. मग असे हे श्रीकृष्ण जे जगा वेगळे आहेत हे या जगामध्ये का बरे अवतरित होतात? तर स्वतः श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामी अहम. म्हणतात या जगामध्ये जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माची वाढ होते तेव्हा मी धर्माच्या स्थापनेसाठी या जगामध्ये येतो. बरं, या धर्माची स्थापना करण्यासाठी जेव्हा येता तेव्हा तुम्ही पुढे काय करता? मग तेव्हा म्हणतात परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. श्रीकृष्ण म्हणतात युगे युगे म्हणजे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी या जगामध्ये अवतरित होईन. विचार करा, जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला असं आश्वासन दिलं, जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये एक संकट येईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज पडेल तेव्हा तेव्हा मी नक्की येईन, हे एक आश्वासन जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणी देऊ शकलं, या एका सुरक्षिततेच्या आश्वासना पलीकडे आपल्याला काय पाहिजे? मग कितीही संकट येऊ दे, काही होऊ दे, पण आपल्याला नेहमी प्रेमाने मिठी मारणारा जर एक व्यक्ती आपल्या जीवनात असेल तर मग आपल्याला काय पाहिजे? तर परमेश्वर एकटे व्यक्ती आहेत. महादेव हे खूप शूरवीर मानले जातात, महादेव हे धीर पुरुष मानले जातात, आणि महादेवाची बरेच लोक पूजा करतात आणि आश्रय घेतात. पण महादेव कुठे हे आश्वासन देत नाहीत, जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तेव्हा मी या जगात अवतरित होईल. इतर देवी देवतांबद्दल पण अनेक लोक आकर्षित आहेत, पण यातून किती व्यक्ती आपल्या भक्तांना हे आश्वासन देऊ शकतात
जेव्हा जेव्हा तू मला हाक मारशील तेव्हा तेव्हा मी येईन, वेगवेगळे रूप घेऊन येईन. जेव्हा या पृथ्वीवर प्रलय आला, त्या प्रलयाने पाण्याने पूर्ण या पृथ्वीला आच्छादित केलं, सगळीकडे पाणी पाणी पाणी. अशा परिस्थितीमध्ये जर सर्व योनी, मासे, पक्षी, पशु, हे सगळे यांचं काय होणार? मासे जिवंत राहतील त्या पाण्यात, आणि पशु पक्षी मनुष्य यांचं काय होणार? बुडतील. मग पुढे ही सृष्टी कशी चालणार? म्हणून परमेश्वराने त्या प्रलयाच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना आश्रय देण्यासाठी मत्स्य रूप घेतलं. जेव्हा समुद्र मंथन चालू होतं तेव्हा मंदार पर्वत होता, रवी म्हणून. तो मंदार पर्वत समुद्र मंथनाच्या वेळेस बुडत होता. तर ते समुद्र मंथन योग्य पद्धतीने होण्यासाठी त्याला एक आधार देण्याची गरज होती. म्हणून परमेश्वर कूर्म रूप घेऊन आले. प्रल्हादाला मारण्यापूर्वी, प्रयत्न करण्यापूर्वी हिरण्यकश्यपूने वरदान घेतलेत, मला पशु नाही मारू शकत, मला मनुष्य नाही मारू शकत, मला आत नाही मारू शकत, मला बाहेर नाही मारू शकत, मला दिवसा नाही मारू शकत, मला रात्री नाही. हे सगळे वरदान पूर्ण करण्यासाठी नरसिंह म्हणून आले. म्हणून प्रत्येक अवताराचं जर आपण एक कारण बघितलं, वामन कशासाठी आले, बुद्ध कशासाठी आले, कल्की कशासाठी आले, परशुराम कशासाठी आले, जर आपण बघितलं आपल्या लक्षात येईल, विनाशायच दुष्कृताम हा दुय्यम काम होतं, हे द्वितीय स्तराचं काम होतं. मुख्य काम काय होतं? परित्राणाय साधूनाम. जेव्हा कोणा भक्तांनी आवाहन केलं परमेश्वराला, तेव्हा परमेश्वर अवतरित होतो. परमेश्वर हे किती प्रेमळ व्यक्ती आहेत. प्रेमाने जर कोणी हाक मारली तर परमेश्वर म्हणतात मी माझ्या वैकुंठात आहे, पण त्या वैकुंठातून या जगात येईल. तशा प्रकारे हे व्यक्ती आहेत जे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रेम प्रदर्शित करण्यासाठी या जगात येतात. आपल्याला जर कोणी विचारलं, या बारामती शहराच्या बाहेर एक असा प्रदेश आहे जिथे बारामतीकरांचा द्वेष होतो, तिथे जर आपण फक्त जाऊन सांगितलं माझं घर बारामतीत आहे, तर म्हणतील तुम्ही बारामतीहून आलेत. म्हणजे चेहरा पडतो किंवा आपल्याला काहीतरी अपशब्द बोलतील. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला म्हटलं मी 2-1 दिवसांसाठी आपल्याला तिथे काहीतरी काम आहे, माझ्यासोबत येऊन तिथे राहणार का तुम्ही? आणि जर तुम्हाला माहिती असेल त्या गावामध्ये बारामतीचा मी आहे, माझा पत्ता बारामतीचा आहे, हे जर फक्त सांगितलं तर तोंड वेडवाकडं करतात आणि अजिबात म्हणजे चांगली परिस्थिती नाही आहे ती. तर परमेश्वर जेव्हा या पृथ्वीकडे बघतात, विचार करा आज जन्माष्टमी आहे, परमेश्वर या जगामध्ये येत आहेत केवळ प्रेमापोटी. आपण त्याच्यासाठी काही अर्पण करू शकत नाही, आपण फक्त प्रार्थना अर्पण करतो. आणि ते प्रार्थना अर्पण करण्यासाठी हे जे वाचा शक्ती दिली आहे, ध्रुव महाराज काय प्रार्थना करतात? ध्रुव महाराजांनी प्रार्थना अर्पण केली विष्णूंना. तेव्हा काय म्हणाले? म्हणाले की हे विष्णू, माझी आत्तापर्यंत वाचाशक्ती सुप्त होती आणि म्हणून विष्णूंनी त्यांना तो शंख स्पर्श केला. तर विष्णूंना बघून त्यांची वाचाशक्ती बोलू शकत नव्हती. म्हणून ते म्हणतात अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वागादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. हे परमेश्वरा, तुम्ही प्रत्येकाच्या इंद्रियांचा प्राण आहात. आपण जे काही बोलतोय त्याच्यामध्ये प्राण कुठून येतो? परमेश्वराने जर इथे शक्तीने दिली तर आपण बोलू शकत नाही. परमेश्वराने हे डोळे दिले, ते मांसाच्या डोळ्याने आपण बघू नाही शकत, कारण कधी कधी लोकांना डोळे असतात पण त्याच्यातली शक्ती जाते. डोळे असतात पण दिसत नाही. कान असतात, हा जो असा बाह्य कान आहे तो असतो, पण ऐकू नाही येत. का बरं? कारण त्याच्यात शक्ती नाही आहे, त्यात प्राण नाही आहे. तर परमेश्वर सर्वांना शक्ती देत आहे. परमेश्वर कशासाठी? तर आपण काहीतरी प्रार्थना अर्पण करू शकतो. या डोळ्यांना प्राण का देतात? आपण त्यांचं सुंदर रूप बघू शकतो. आणि हे करण्यासाठी जेव्हा परमेश्वर इथे येत आहेत तेव्हा जन्माष्टमी साजरी करण्यासाठी किती लोक उत्सुक आहेत. 9 ते 12 सिनेमा बघण्यासाठी आपल्याला वेळ असतो आणि 12 वाजता जेव्हा सिनेमा संपतो तेव्हा आपण जेव्हा घरी जातो लेट नाईट शो, तेव्हा आपले डोळे कधी जळत नाही. पण जन्माष्टमीच्या दिवशी कार्यक्रम जेव्हा लेट होतो, 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, तेव्हा असं वाटतं हे मंदिर आहे की काय आहे? मंदिराने जरा लवकर संपवायला पाहिजे कार्यक्रम, माझे डोळे जळत आहेत, घरी जायला पाहिजे. आणि सिनेमा थिएटरच्या बाहेर लोक असतात ते कधी म्हणतात असं. म्हणून या पृथ्वीवर फार असे मोजके लोक आहेत जे खरोखर परमेश्वराला प्रेम करतात, जे परमेश्वराला ओळखू शकलेत, जे परमेश्वराची आतुरतेने वाट बघतात.
पण तरी पण या सर्वांच्या मध्यस्थ ते अत्यंत प्रेमळ व्यक्ती जे निरनिराळ्या पद्धतीने आपल्या सर्वांना मदत करण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी येतात, ते अशा जगात येतात. आणि ते जेव्हा येतात तेव्हा आपण काय करतो? त्यांच्यावर दोषारोपण करतो. आपण म्हणतो तुम्ही खोटं बोलता, पण खोटं नाही बोलत आहेत ते. तुम्ही चोरी करता, पण ते चोरी नाही करत आहेत, त्यांचंच आहे ते. त्यांचंच लोणी, त्यांचंच दूध, त्यांच्याच गायी, त्यांचंच गवत, त्यांचाच सूर्य, त्यांचंच पाणी, त्यांचीच हवा, त्यांचंच सर्व काही आहे. त्यात चोरी कशी असेल? तर त्यांचं सर्व असूनही आपण त्यांना चोर म्हणणार, त्यांचं सर्व असूनही आपण त्यांना म्हणणार की तुम्ही खोटारडे आहात. ॲक्च्युली आपण जेव्हा श्रीकृष्णांना म्हणतो तुम्ही खोटारडे आहोत, आपण खोटारडे आहोत. तरी श्रीकृष्ण म्हणतात संभवामी युगे युगे, तरी म्हणतात नाही मी येणार. म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी कमीत कमी आपण इतका जरी विचार केला, श्रीकृष्ण इतके प्रेमळ आहेत, कमीत कमी आज मी एक मनामध्ये निर्धास्त करतो, एक ठरवतो, यापुढे श्रीकृष्णांबद्दल मी मनामध्ये काही वाईट विचार आणणार नाही. आणि माझ्यासमोर जर कोणी श्रीकृष्णांबद्दल काही उलटसुलट बोलला तर कमीत कमी मी त्याचा तोंड झाकून आणि म्हणून अरे तुला ज्या व्यक्तीबद्दल माहिती नाही त्याबद्दल तू कमीत कमी बोलू नकोस. कदाचित मी श्रीकृष्णांची योग्य पद्धतीने स्तुती नाही करू शकणार, कदाचित मी श्रीकृष्णांना योग्य शब्दांनी अलंकृत नाही करू शकत. जसं आपण या रूपाला सजवतो तसं हरिनाम ध्वनी आहे ना, हरिनामाला आपण कसं सजवू शकतो? यांना आपण दागिने घालतो, हार घालतो, तसं हरिनामाला आपण कसं सजवू शकतो? हरिनामाचे अलंकार काय आहेत? वेगवेगळ्या धून आपण जेव्हा घालतो, जसं परमेश्वराला कधी लाल कपडे कधी हिरवे कपडे घालतो, तसं हरिनामाला आपण छान छान धुनीमध्ये जर गायलो तर ते परमेश्वराचे वेगवेगळे पोशाख आहेत. पण परमेश्वराला फक्त आपण कपडे नाही घालत, दागिने पण घालतो. तर परमेश्वराच्या नामरूपाला पोशाख काय? वेगवेगळे ट्यून्स. पण परमेश्वराच्या नामरूपाला दागिने काय आहेत? त्रिणादपि सुनीचेन तरोर अपि सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनीय सदाहरी. तेव्हा आपला हरिनाम सुशोभित होईल. तर अशा प्रकारे हे जे श्रीकृष्ण आहेत हे वारंवार आपल्याला मदत करायला येतात, आपल्याला प्रेम व्यक्त करायला येतात, पण आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अजिबात सकारात्मक विचार नाही आहे. तरी पण श्रीकृष्ण म्हणतात मी येणार आणि काहीतरी माझ्या प्रेमाच्या लीला मी व्यक्त करणार. कोणीतरी मोजके व्यक्ती असतील जे माझी लीला ऐकायला उपस्थित राहतील आणि म्हणतील खरोखर श्रीकृष्ण इतके प्रेमळ आहेत आणि श्रीकृष्णांचे एक एक गुण घेऊन इतके विविध अवतार आले आहेत. तर हे श्रीकृष्ण या जगामध्ये जेव्हा येतात, अगदी श्रीकृष्ण स्वयं परमपुरुषोत्तम भगवंत अवतारी, बाकी सर्व अवतार आहेत आणि श्रीकृष्ण सर्व अवतारांचे स्रोत आहेत. एक मेणबत्ती आहे आणि ती मेणबत्ती किती मेणबत्त्यांना अग्नी देऊ शकते? असंख्य मेणबत्त्यांना देऊ शकते. पण नंतरच्या ज्या मेणबत्त्या आहेत त्या अवलंबून मेणबत्त्या आहेत, त्यांचा प्रकाश तितकाच आहे. 1000 मेणबत्त्यांना जेव्हा आपण एका मेणबत्तीने असं लावू, किंवा दिवाळीमध्ये आपण एक दिवा माचीसनी लावतो आणि बाकी सर्व दिवे आपण त्या दिव्यांनी लावतो, त्यानंतर त्या सर्व दिव्यांमध्ये समान प्रकाश आहे. पण तरी पण जर तुम्हाला कोणी विचारलं या सर्व दिव्यांमध्ये पहिला दिवा कुठला होता, तो म्हणतो हा दिवा. या दिव्याने या सर्व दिव्यांना लावलं आणि प्रकाश देऊ शकतात आता बाकीचे दिवे. तसं श्रीकृष्ण, राम, नरसिंह या सगळ्यांची शक्ती असीमित आहे. सगळे परमपुरुषोत्तम भगवंत आहेत, तरी पण मूळ सर्व अवतारांचे स्रोत अवतारी हे श्रीकृष्ण. तर हे श्रीकृष्ण जेव्हा या जगात येतात त्याची काही परिस्थिती होती का? तर अगदी संक्षिप्त, भूमिदेवीवर अनेक अनेक राक्षस राज्य करतात आणि भूमिदेवी 8व्या स्कंदामध्ये वर्णन करते की मी अनेक अनेक पर्वतांचं ओझं सहन करू शकते, मी अनेक अनेक समुद्रांचं ओझं सहन करू शकते, पण म्हणते मी एखाद्या नीच व्यक्तीचं ओझं सहन नाही करू शकत. तर म्हणून अशा प्रकारे त्या काळी 5000 वर्षापूर्वी पृथ्वीवर असंख्य नीच व्यक्ती होते आणि दुर्दैवाची ही गोष्ट होती की हे सगळे जे नीच व्यक्ती होते हे राजाच्या पदवीवर होते, राज्य करत होते, पृथ्वीचं शोषण करत होते आणि पृथ्वीवर जे लोक जगतायत त्यांचं शोषण करत होते. छोटासा डास असतो ना, डास काय करतो, असा येतो, आपल्याला कळतही नाही कधी येतो आणि आपल्यातून ते रक्त काढतो.
आणि रक्त काढता काढता आपल्याला एक आजार पण देऊन जातो, डेंग्यू असेल, मलेरिया असू दे. तर आपल्यातूनच तो पोषण काढतोय आणि आपल्याकडून पोषण काढून कृतज्ञता असावी. अरे तुमच्या रक्तावर माझं जीवन चाललंय, पण कसा तो काय किडा म्हणू, काय जीव आहे बघा, तो आपल्याकडून रक्त घेतोय आणि आपल्या रक्तावर स्वतःचं पोषण करतोय, पण भेटवस्तू काय देतो आपल्याला? धन्यवाद म्हणतो कधी आपल्याला कधी म्हणतो की खूप छान, किंवा म्हणेल की या योनीमध्ये मी तुम्हाला काही प्रतिसाद नाही देऊ शकत, कधी पुढचा जन्म मिळाला तर काहीतरी करीन. पण दास कसा आहे माहिती आहे, आपल्यातून पोषण काढतो आणि आपल्याला आजार देतो. तसा कधी कधी एक राजा असतो, तो कर वसुली करतो. त्याच्याकडे पैसे कुठून येणार? तर लोकांनी जे काही उत्पन्न केलं आहे त्याच्यातून तो कर वसुली करतो आणि जनसामान्याला शोकाकुल करतो, त्यांच्यावर शोषण करून त्यांना त्रास देतो, हिंसा करतो, म्हणजे त्यांना एक मानसिक आजार देतो. तर अशा प्रकारचे अनेक दास त्यावेळेस बहुसंख्य होते. आणि मग पृथ्वी देवी म्हणते, मला याच्यापासून काही सुटका होईल का? ब्रह्मदेवांकडे गेली. ब्रह्मदेव म्हणाले, मी नाही काही करू शकत. मी जरी त्या शरीराला बनवलं असेल, पण ती जी शोषक मानसिकता आहे ती मी डासांना दिली होती, लहान लहान त्या जीवांना दिली होती. हे जे मोठे जे डास आहेत, कंस आहे, जयद्रथ आहे, जरासंध आहे, शिशुपाल आहे, यांना मी नाही बनवलं. ती डासाची जी शोषकाची जी चेतना आहे ती मी नाही दिली आहे. म्हणाले याच्यावर आपल्याला काहीतरी मोठा उपाय शोधायला लागेल. मग परमेश्वराकडे घेऊन जातात. मग परमेश्वर म्हणतात, मी यदुवंशात अवतरित होणार आहे, तुम्ही सर्वजण, सर्व देवी देवता मला मदत करू शकता. ही कथा बऱ्याच लोकांना माहिती आहे. वसुदेव आणि देवकी यांच्याकडून श्रीकृष्ण उत्पन्न होतात. आणि सर्वात पूर्वी जेव्हा परमेश्वर त्यांच्यासमोर उपस्थित होता तेव्हा चतुर्भुज रूपात उपस्थित होता. तर चतुर्भुज रूपात का होता? तर त्यांना सांगतात, तुम्ही अनेक जन्माआधी सुतपा आणि प्रिष्णी होते आणि तुम्ही 12,000 वर्ष तपस्या केली. आणि अशा प्रकारे कठोर तपस्या केल्यानंतर मी तुमच्यासमोर जेव्हा उपस्थित झालो तेव्हा तुम्ही मला वरदान मागितलं, आम्हाला तुमच्यासारखा मुलगा मिळेल का? आणि तेव्हा मी विचार केला, माझ्यासारखं अजून कोणी नाही आहे, माझ्यासारखं शक्तिशाली कोणी असू शकतो, माझ्यासारखा चिंता करणारा, प्रेम करणारा कोणी नाही आहे. म्हणून माझ्यासारखा जर मुलगा पाहिजे असेल तर मलाच यावं लागेल. आणि त्यावेळेस मी तुमचा प्रिष्णी गर्भ म्हणून मुलगा म्हणून अवतरित झालो. पुढच्या जन्मी तुम्ही कश्यप ऋषी झाले आणि तुम्ही अदिती माता झाले. आणि जेव्हा इंद्राला त्रास झाला बळी महाराजांकडून तेव्हा मी तुमचा मुलगा म्हणून आलो, वामन म्हणून आलो. आणि परत तुम्ही आता वसुदेव आणि देवकी म्हणून आहात आणि तुम्ही पुन्हा एकदा मला प्राप्त केलं आहे. आणि आता बघा मी तुमच्यासमोर आलो आहे. तर खरं तर बाळ जेव्हा उपस्थित होतं तेव्हा द्विभुज रूपामध्ये लहानसं गोंडस बाळ असतं, पण मी चतुर्भुज रूपामध्ये केवळ एका कारणासाठी आलो, तुम्हाला आश्वासन देण्यासाठी आलो, मी तोच आहे. तुम्ही असं समजू नका की मी दिलेलं वरदान मी विसरलो आणि आता कोणतरी दुसराच लहानसा अवलंबून बाळ आहे. मी अवलंबून आहे, पण तरी पण मी परमपुरुषोत्तम भगवंत आहे. तर केवळ देवकी मातेला ते आश्वासन देण्यासाठी परमेश्वर चतुर्भुज रूपात आले. आणि त्या चतुर्भुज रूपाला बघून देवकी माता काय म्हणतात बघा, वात्सल्य कसं असतं, आईचं प्रेम कसं असतं. देवकी माता म्हणतात, बरोबर आहे, मला लक्षात आलं, तुम्ही तिसऱ्यांदा माझे मुलगा बनून आलेत आणि तुम्हीच विष्णू आहात. तर मला एक तुम्हाला प्रार्थना करायची आहे, तुम्ही पटकन एक लहानसं रूप घ्या, कारण तुम्ही इथे अवतरित झालेत हे जर कंसाला कळलं तर कंस येईल आणि तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल. आत्ताच त्यांनी सांगितलं की मी विष्णू आहे, आत्ताच त्यांनी सांगितलं की माझ्याकडून ही सगळी सृष्टी उत्पन्न होते, मी वामन आहे, मी 2 पावलांमध्ये पूर्ण ब्रह्मांड जिंकलं. आणि त्या विष्णूला देवकी माता वात्सल्य रसाने ओतप्रोत आहे आणि त्याला म्हणते की तू लहानशा बाळाचं रूप घे, मी तुला लपवते कुठेतरी, अशा मोठ्या या रूपामध्ये मी तुला लपवू नाही शकणार. आणि मग परमेश्वर एक लहानशा बाळाचं रूप घेतात आणि मग म्हणतात की मला गोकुळामध्ये स्थानांतरित करा. पण श्री चैतन्य महाप्रभू जे श्रीकृष्ण आहेत
जसं नरसिंह, वामन, मत्स्य, कूर्म हे परमेश्वराचे एक अवतार आहेत, श्री चैतन्य महाप्रभू अवतार नाही आहेत. श्री चैतन्य महाप्रभू हे अवतारी आहेत, नंदनंदन कृष्ण आहेत. तर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी सनातन गोस्वामींना शिकवण दिली, रूप गोस्वामींना शिकवण दिली, पण स्वतः त्यांनी किती वाङ्मय लिहिलंय. स्वतः त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंनी केवळ 8 श्लोक लिहिलेत, शिक्षाष्टक. आणि त्या शिक्षाष्टकामध्ये एक खूप सुंदर प्रार्थना बोलतात. म्हणतात, ऐ नंद तनुज किंकरम पतितम विषमे भवांबुधौ. यामध्ये परमेश्वराला उद्देशून एक शब्द वापरतात. म्हणतात नंद तनुज. तनु या शब्दाचा अर्थ आहे शरीर आणि ज म्हणजे जन्म. जसं आपण म्हणतो अज म्हणजे ज्याचा जन्म नाही होत, तर तनुज म्हणजे जो एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून जन्मलाय. मग श्री चैतन्य महाप्रभू जे श्रीकृष्ण स्वतः आहेत आणि व्रजवासी श्रीमती राधाराणीच्या भावनेत आहेत, ते नंद नंदन म्हणू शकले असते, नंदपुत्र म्हणू शकले असते, नंद सोनू म्हणू शकले असते, अनेक शब्द आहेत. पण म्हणतात नंद तनुज. नंद तनुज म्हणजे काय माहिती आहे? नंद महाराजांच्या स्वतःच्या शरीरातून तुम्ही जन्म घेतलाय. तर पुन्हा तोच प्रश्न येतो की श्रीकृष्ण कधी खोटं नाही बोलत. आणि श्रीकृष्ण कमीत कमी श्रीकृष्ण अवतारामध्ये प्रेमासाठी कधी खोटं बोलेत. पण श्री चैतन्य महाप्रभू भक्त अवतार आहेत, भक्त खोटं नाही बोलत. तर श्री चैतन्य महाप्रभू तर कधीच खोटं नाही बोलले. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी सर्व शब्दांना सोडून ऐ नंद तनु ज हा शब्द का वापरला, त्याच्यातून आपल्याला सांगतायत श्रीकृष्ण आहेत ना, हे वसुदेवाच्या शरीरातून जन्मले नाहीत. श्रीकृष्ण हे नंद आणि यशोदाचा मुलगा आहेत. पण ही जी गुप्त गोष्ट आहे, ही गुप्त गोष्ट साधारण लोकांना माहिती नाही आहे. बऱ्याच लोकांना परमेश्वराप्रती जे आकर्षण आहे ते कशासाठी आहे की परमेश्वर खूप शक्तिशाली आहेत, परमेश्वर रक्षण करतेत, परमेश्वराला जर आपण प्रार्थना केली तर आपल्याला सुरक्षितता प्रदान करतात. पण या सर्व गुणांच्या पलीकडे जो मी गुण तुम्हाला सांगितला, परमेश्वर वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा अवतरित होतात त्याच्यामध्ये भावना काय आहे? त्याच्यामध्ये भावना आहे प्रेमाची भावना. आणि त्या प्रेमाच्या लीला श्रीकृष्ण वृंदावनामध्ये प्रकट करतात. म्हणून वसुदेवाचा मुलगा श्रीकृष्ण हे कुठे होते? मथुरेत जन्मले. त्यानंतर वसुदेवाला त्यांनी सांगितलं, पटकन सांगितलं, काही वेळात सांगितलं, मला तुम्ही स्थानांतरित करा. आणि स्थानांतरित करून त्यांना नंद गोकुळामध्ये पाठवलं. आणि नंद गोकुळामध्ये 11-11.5 वर्ष श्रीकृष्ण होते. आणि त्यानंतर मग जेव्हा एक परिस्थिती निर्माण झाली, कंसाचा वध करायची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा श्रीकृष्ण पुन्हा एकदा त्या प्रेमाच्या गावातून बाहेर आले. आणि मग पूर्ण जगाच्या सुरक्षिततेचा जो कार्यभार त्यांनी घेतला होता तो त्यांनी पुन्हा स्वीकारला. मग त्या प्रेमाच्या गावामध्ये जेव्हा 11 वर्ष श्रीकृष्ण होते, त्यामध्ये कसे लोक राहतात? त्या गावामध्ये जे लोक राहतात ते पण श्रीकृष्णांवर निर्मळ प्रेम करणारे लोक आहेत. आणि म्हणून श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रेमाने, निर्मळतेने प्रेम करतात. तर श्रीकृष्ण 2 आहेत. एक आहेत वसुदेव पुत्र, ज्याला आपण म्हणतो वासुदेव. वासुदेव श्रीकृष्ण जे जगाची रक्षण करतात. आणि एक आहेत नंदनंदन कृष्ण. नंदनंदन कृष्ण कोण आहेत? जे प्रेमाचं आस्वादन करतात आणि प्रेमाच्या लीला करतात आणि आपल्या सर्वांना खुणवत आहेत की तुम्ही ज्या प्रेमाला शोधून थकले आहात आणि ज्या प्रेमाच्या शोधामध्ये आपण इतके काबाड कष्ट करतोय, ते प्रेम आहे वृंदावनाच्या मातीत, ते प्रेम आहे यमुनेच्या पाण्यात, ते प्रेम आहे गोवर्धन पर्वतावर, ते प्रेम आहे वृंदावनातल्या कल्पतरूंच्या पानांवर. तर त्या प्रेमाच्या लीला आपल्याला प्रदर्शित करण्यासाठी श्रीकृष्ण वृंदावनात पण जन्म घेतात. ती जी जन्माची कथा आहे तीच भागवतामध्ये शुकदेव गोस्वामींनी नाही सांगितली आहे. ती कथा श्रील जीव गोस्वामी, त्यांचं एक पुस्तक आहे गोपाल चंपू. चंपू म्हणजे कथांचा संग्रह. गोपाल चंपू या पुस्तकामध्ये जीव गोस्वामी श्रीकृष्ण वृंदावनामध्ये कसे अवतरित होतात त्याची कथा सांगतात. ती कथा आपण आज सांगायचा प्रयत्न करूया. नंद महाराजांच्या सभेमध्ये 2 मुलं येतात, तरुण मुलं आहेत. एकाचं नाव आहे मधुकंठ आणि एकाचं नाव आहे स्निग्धकंठ.
मधुकंठ या शब्दाचा अर्थ काय? मधुकंठ म्हणजे जो गोड आवाजाने काहीतरी वर्णन करतो. आणि स्निग्धकंठ म्हणजे काय? स्निग्ध हा शब्द स्नेह शब्दातून निर्माण होतो आणि स्नेह म्हणजे प्रेम. त्या दोन भावांचं नाव आहे मधुकंठ आणि स्निग्धकंठ. मधुकंठाचा जो गळा आहे तो गोड आहे, परमेश्वराची स्तुती करताना अगदी गोड आवाज येतो. आणि स्निग्धकंठ आहे तो प्रेम आहे त्याच्याकडे परमेश्वराप्रती, आणि त्या प्रेमळ आवाजाने तो परमेश्वराची स्तुती करतो. तर हे दोन मुलं एकदा नंद महाराजांच्या सभेत उपस्थित झालेत आणि नंद महाराज त्यांना सांगतात, आज तुम्ही मला काय कथा सांगणार आहात? तिथे कोणाचं आक्रमण वगैरे नाही होत. मग नंद महाराज म्हणतात, काय कथा सांगणार आहात? तर ते म्हणतात, तुम्ही सांगा कुठली कथा सांगू. नंद महाराज त्या दिवशी त्यांना विनंती करतात, तुम्ही इतर लोकांबद्दल भरपूर कथा सांगितली आहे, आज माझ्याबद्दल काहीतरी कथा तुम्ही सांगा, माझ्या परिवाराबद्दल तुम्ही काहीतरी कथा सांगा. आणि ती संधी घेऊन मधुकंठ आणि स्निग्धकंठ हे श्रीकृष्णांच्या या जगामध्ये अवतरणाची कथा नंद महाराज आणि यशोदामाई आणि व्रजवासी तिथे तुमच्यासारखे उपस्थित आहेत, आणि तिथे श्रीकृष्ण आणि बलराम पण उपस्थित आहेत. तर श्रीकृष्ण, बलराम, नंद, यशोदा, व्रजवासींच्या समक्ष श्रीकृष्ण वृंदावनामध्ये कसे अवतरित होतात याची कथा सांगणार आहेत. तर म्हणतात, सुरुवातीला प्रार्थना अर्पण करतात की श्रीकृष्ण जे सर्व अवतारांचे स्रोत आहेत त्यांना मी नमन करतो. ब्रह्मदेव, नारद मुनी, व्यास ऋषी, शुकदेव गोस्वामी, परीक्षित महाराज, सूत गोस्वामी आणि शौनकादी ऋषी जे या जगामध्ये श्रीकृष्णांच्या लीलेचा आणि श्रीकृष्णांच्या कथेचा प्रसार करतायत, प्रेमाच्या कथेचा प्रसार करतायत, त्यांना पण मी नमन करतो. भागवत या जगामध्ये प्रसार करणाऱ्यांना मी नमन करतो. आणि तिथून मग कथा सुरू करतात. म्हणतात, मथुरे प्रदेशाचा एक राजा होता. त्या राजाचं नाव होतं देवमीढ. आणि हा देवमीढ सर्व सद्गुणांची मूर्ती होता. देवमीढ राजाचे 2 पत्नी होते. एक क्षत्रिय पत्नी होती आणि एक वैश्य पत्नी होती. आपण जो आता एक नाटक बघितलं त्या नाटकामध्ये पण त्या राजाच्या 2 पत्नी होत्या. तर एक साधारण व्यक्ती 2 पत्नी जर असल्या तर एकीलाच प्रेम करू शकतो. सुरुचीला प्रेम करत होता आणि सुनीतीला त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. पण हे जे देवमीढ नावाचे राजा होते ते दोन्ही राण्यांवर प्रेम करायचे. तर क्षत्रिय राणी जी होती त्यांच्याकडून त्यांना एक पुत्र प्राप्त झाला शूरसेन नावाचा. आणि वैश्य जी राणी होती त्यांच्याकडून त्यांना एक पुत्र झाला, त्याचं नाव होतं पर्जन्य. शूरसेन याचा मुलगा झाल्यानंतर वसुदेव, आणि वसुदेवाचा पुत्र झाला श्रीकृष्ण वासुदेव. पर्जन्य महाराज जे होते, पर्जन्य महाराज, पर्जन्य संस्कृत भाषेमध्ये जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे ढग. तर ढग काय करतो? ढग पाणी गोळा करतो आणि काहीही भेदभाव न करता सगळ्यांना ते पाणी देतो. ढग हे नाही म्हणत की शहरांवर पाणी देणार, गावाला पाणी देणार, किंवा असं नाही म्हणत गावांना पाणी देणार, शहरांना देणार. असं नाही म्हणत की जिथे सुपीक जमीन आहे तिथे पाणी देणार, वाळवंटावर पाणी नाही देणार. असंही नाही म्हणत की वाळवंटाला पाण्याची गरज आहे, वाळवंटाला पाणी देणार, आणि सुपीक जमीन तर सुपीक आहे त्याला पाणी द्यायची काय गरज आहे. ढगाचा एक गुण आहे, ढग कधी भेदभाव नाही करत. आणि या भेदभाव न करण्याच्या वृत्तीची पराकाष्ठा काय माहिती आहे की ढग एका अर्थाने लोकांची अवहेलना पण स्वीकारतो, कारण ढग समुद्रावर पण पाणी टाकतो. तर कधी कधी बुद्धिमान लोक असं म्हणतात की ढगाला अक्कल नाही, ढगाने कमीत कमी वाळवंट असू दे किंवा सुपीक जमीन असू दे, जमिनीवर आपण पाणी टाकायला पाहिजे. अरे समुद्रावर पाणी का टाकतोय? का माहिती आहे? फक्त त्याचा तो जो भेदभाव न करण्याचा जो गुण आहे तो प्रदर्शित करण्यासाठी. म्हणून कधी कधी जेव्हा कोणी व्यक्ती भेदभाव करत नाही हे दर्शवायला काही कार्य करतो तेव्हा कधी कधी लोक त्याला मूर्ख समजताना म्हणतात हे करायची काय गरज आहे. पण तो ते का करत असतो? कारण त्याला हे दाखवायचं असतं की मी भेदभाव नाही करत आहे. तर पर्जन्य महाराज आहेत, हे सगळ्यांवर प्रेम करायचे. आणि कधी कधी लोकांना समजायचं नाही की हा व्यक्ती असा काय. तर पर्जन्य नावाला हे व्यक्ती आहेत हे खरे ठरले. यांचं चारित्र्य खूप शुद्ध होतं, नेहमी सगळ्यांना मदत करायचे, आपले सगळे चांगले कर्तव्य करायचे, भगवंत विष्णूंची आराधना करायचे. आणि अशा प्रकारे जेव्हा जीवन जगत होते तेव्हा त्यांना एक सुमुख
सुमुख महाराज आहे, त्यांची कन्या यशोदा आहे, त्यांची कथा नंतर येते. मधुकंठ हे मोठे भाऊ आहेत आणि स्निग्धकंठ हे लहान भाऊ आहेत. तर मधुकंठ कथा करतायत आणि म्हणतात पर्जन्य महाराजांकडे त्यांच्या त्या सद्गुणांमुळे विष्णूंचे बरेच आशीर्वाद होते आणि त्यांच्याकडे 2 गोष्टी अमाप होत्या. एक म्हणजे धनसंपत्ती आणि एक म्हणजे त्यांचा व्यवहार, निष्कलंक व्यवहार. तर म्हणतात इतके साधे भोळे होते की पूर्ण प्रजा त्यांच्यावर नेहमी प्रेम करायची. म्हणतात पर्जन्य महाराजांची ख्याती ही ध्रुव महाराजांसारखी होती. आता आपण ध्रुव महाराजांबद्दल ऐकलं आणि जे वर्णन करतोय ते म्हणतात ध्रुव महाराज सत्ययुगापासून त्या ग्रहावर आहेत आणि आजही ध्रुव महाराज आकाशातून आपल्याकडे बघतात. विचार करा, ध्रुवाची कथा मी भक्तांशी जुळण्यापूर्वीच ऐकली होती. नाही, ध्रुव प्रल्हादाची कथा तर आपण ऐकतो, ध्रुवाची किती ख्याती आहे. तर म्हणतात पर्जन्य महाराजांची ख्याती ही ध्रुवासारखी होती आणि पर्जन्य महाराजांच्या शत्रूसाठी पर्जन्य महाराज हे भीष्मसारखे होते. पर्जन्य महाराज हे मित्रांसाठी शंकरासारखे होते. शंकर यांची तुलना का केली आहे? आपण बृहद भागवतामृताची कथा जी ऐकली त्याच्यामध्ये आपण बघितलं बाणासूर सारखा व्यक्ती आहे जो परमेश्वराच्या विरुद्ध आहे, पण त्यांनी शंकराला जेव्हा मदत मागितली, शंकरांनी हे नाही बघितलं की हा विरुद्ध आहे, परमेश्वराच्या विरुद्ध आहे. शंकरांनी बघितलं जर हा मला मदतीची हाक मारतोय तर मी जायला पाहिजे, पण ती चुकीची होती. तसं पर्जन्य महाराजाला जेव्हा कोणी हाक मारली मदतीची तर पर्जन्य महाराज मदत करायचे. म्हणून मित्रांसाठी शंकरासारखे होते, आदरासाठी ब्रह्मदेवांसारखे होते. ब्रह्मदेवांच्या मुखातून वेद प्रकट होतात म्हणून ब्रह्मदेवांशिवाय कुठलाही यज्ञ संपन्न होत नाही, कुठलीही पूजा संपन्न होत नाही. पहिलं आहुती असते ती ब्रह्मदेवांना असते. तर म्हणून मान सन्मानामध्ये ब्रह्मदेवांसारखे होते आणि म्हणतात शक्तीमध्ये विष्णूसारखे होते. तर असे हे पर्जन्य महाराज आहेत. यांना त्यांच्या गावातले लोक म्हणायचे वरीयसी. वरीयसी म्हणजे खूप श्रेष्ठ व्यक्ती आहेत. या पर्जन्य महाराजांना 5 मुलं झाले. पहिल्याचं नाव होतं उपानंद, दुसऱ्याचं नाव होतं अभिनंद, तिसऱ्याचं नाव होतं नंद, चौथ्याचं नाव होतं सनंद आणि 5व्याचं नाव होतं नंदन. तर या 5 मुलांच्या नावामध्ये नंद हा शब्द आहे. आणि म्हणून मधुकंठ जेव्हा वर्णन करतात तेव्हा म्हणतात विचार करा पर्जन्य महाराजांकडे अमाप पैसे आहेत, पर्जन्य महाराजकडे अमाप यश आहे, पण पर्जन्य महाराजांकडे अमाप आनंद पण आहे. का? या 5 मुलांकडून त्यांना नंद आनंद मिळाला. आणि यांचं वर्णन करताना मधुकंठ म्हणतात जसं परमेश्वराची स्तुती जेव्हा होते तेव्हा एक श्लोक येतो विष्णू पुराणात की परमेश्वर कोण आहेत. तर म्हणतात ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशश श्रिय ज्ञान वैराग्ययोश्चैव शन्नम भग इतिंगण. हे 6 ऐश्वर्य पाहिजेत. म्हणतात या 6 ऐश्वर्यांमधून सगळ्यात मुख्य ऐश्वर्य कुठले आहेत? मधले 2 यश आणि सौंदर्य. तर जसं या 6 ऐश्वर्यांमधले मधले ऐश्वर्य हे खूप महत्त्वाचे होते तसे या 5 मुलांमधला जो मधला मुलगा होता तो खूप मुख्य होता. हे ऐकून स्निग्धकंठ म्हणतो अरे स्पष्टपणे सांगणार का की नक्की कुठला मुलगा श्रेष्ठ होता? तर तेव्हा मधुकंठ त्याला म्हणतात मी तुला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं तू उत्तर दिलंस तर तुला कळेल. काय प्रश्न आहे? म्हणतात कोण असा व्यक्ती आहे ज्याच्या मुलाला एक दुसरा माणूस घेऊन गेला आणि तरीही त्या व्यक्तीप्रती यांनी त्याची मैत्री भावना सोडली नाही? हे जेव्हा ऐकलं मधुकंठनी तेव्हा मधुकंठ म्हणाला असा या जगामध्ये एकच व्यक्ती आहे आणि तो आहे नंद महाराज. नंद महाराजांच्या मुलाला वसुदेव घेऊन गेले आणि तरी वसुदेव कारण त्यांचे भाऊ लागले ना, त्यांनी वसुदेवाप्रती मनामध्ये कधीही कलुषित भावना नाही ठेवली. म्हणाले असा व्यवहार असं प्रेमळ स्वभाव या जगामध्ये कोणाचाच नसू शकतो. जर तुम्ही गृहस्थ तुमच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेलं आणि विचार करा त्या मुलाप्रती आपल्या मनामध्ये सद्भावना राहील का? म्हणतात एकच एक नंद महाराज म्हणाले बरोबर आहे, तू बरोबर म्हणालास. उपानंद अभिनंद नंद सनंद आणि नंदन या 5 भावांमध्ये सगळ्यात मुख्य भाऊ होते नंद महाराज. पर्जन्य महाराजांचं जेव्हा वय वाढत गेलं तेव्हा पर्जन्य महाराजांनी विचार केला आता मला सगळ्या जबाबदाऱ्या सोडायच्या आहेत आणि मला परमेश्वराची भक्ती करायची आहे.
पण जबाबदाऱ्या सोडायच्या आहेत म्हणजे काय, कोणा तरी योग्य व्यक्तीला त्या जबाबदारी सुपूर्त करून. तर सुपूर्त करण्यासाठी कोण, तर नेहमी एखादा राजा जेव्हा जबाबदाऱ्या कोणातरी देतो तेव्हा मोठ्या मुलाला निवडतो. तर त्या दिवशी पर्जन्य महाराजांनी उपानंद जे सगळ्यात मोठे व्यक्ती होते त्यांना बोलवलं आणि म्हणाले, आता मला तुम्ही मोकळं करा, मला परमेश्वराची भक्ती करायची आहे आणि तुम्ही राजे बना. अभिनंद महाराजांच्या समोर त्यावेळेस सगळे गावकरी मंडळी बसले होते आणि सगळेजण विचार करतायत, आता पुढचे आमचे राजा अभिनंद होतील का, उपानंद होतील का. तेव्हा उपानंद महाराज काय म्हणतात, मी बघितलंय की सगळ्यांना आवडणारा गुण आहे प्रेमळपणा. सगळ्यांना काय आवडतं, कोणाची शक्ती नाही आवडत, कोण किती हुशार आहे ते नाही आवडत, पण जर एखाद्या व्यक्ती खूप प्रेमळ असेल, मैत्री भावना असेल, तर तो व्यक्ती सगळ्यांना आवडतो. आणि प्रेमळ भावना कुठून उत्पन्न होते, सद्गुणातून उत्पन्न होते. आणि हे जे सद्गुण आहेत हे राजाचे, कुठल्याही शासकाचे योग्य पात्रता आहे. म्हणून म्हणतात हे सर्व सद्गुण माझ्यामध्ये पण नाही आहेत, हे सर्व सद्गुण माझ्या लहान भावामध्ये आहेत, नंद महाराजांमध्ये आहेत. म्हणून माझा असा विचार आहे की तुम्ही मला राजा बनवताय, पण माझं असं म्हणणं आहे की मी नंद महाराजांचं नाव सुचवतोय, नंद महाराज या राज्याचे राजा बनायला पाहिजेत. आणि जेव्हा त्यांनी अशी ही घोषणा केली तेव्हा सर्व लोकांकडे बघितलं, सर्व लोकांचे डोळे हे नंद महाराजांकडे बघत होते आणि नंद महाराज थोडे दबकले. नंद महाराजांना वाटलं मी तर उपानंद महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आलो होतो आणि इथे उपानंद महाराज हे माझ्यावरती जबाबदारी टाकतात. मग तेव्हा उपानंद महाराजांनी म्हटलं, जसं या जगाचे, आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत आणि राष्ट्रपती हे मुख्य आणि जे त्यांच्या एक स्तर खाली असतात त्यांना काय म्हणतात, उपराष्ट्रपती. मुख्यमंत्री असतात आणि त्यांच्या एक स्तर खाली त्यांना काय म्हणतात, उपमुख्यमंत्री. तर म्हणतात संस्कृत भाषे पण उप म्हणजे खाली, वर नाही. तर मुख्यमंत्रीला जर उप लावलं तर तो खाली होतो, बरोबर. तसं म्हणतात नंद याला जर उप लावलं तर तो खाली होतो. माझा जन्म पहिला आहे पण मी गुणांच्या दृष्टीने खालच्या स्तराचा आहे. म्हणून बघा नाव पण हे ठरवतं आहे की नंद महाराजांनी राजा बनायला पाहिजे. आणि ज्या प्रकारे भीष्म यांनी आपल्या लहान भावाची सेवा केली, भीष्माने शपथ घेतली होती की मी लग्न नाही करणार आणि राज्य पुढे चालवण्यासाठी त्यांचा एक लहान भाऊ होता विचित्रवीर्य. विचित्रवीर्याची सेवा केली. विचित्रवीर्य राजसिंहासनावर बसायचा आणि जेव्हा त्याला काही समस्या यायची तेव्हा भीष्माला विचारायचा, भीष्म काय करायचा. तर ज्या प्रकारे मोठ्या भावाने लहान भावाची सेवा केली तशा प्रकारे उपानंद म्हणतायत, मी जरी जन्माने मोठा असलो तरी सद्गुणांनी हा मोठा आहे, मी याची सेवा करीन. आणि सगळ्यांसमोर मी एक घोषणा करतोय, मला खूप आनंद होईल जर नंद महाराज या गावाचे राजे बनले तर. तुमचं काय म्हणणं आहे. आणि सगळ्या लोकांनी जोरात म्हटलं, जय जय नंद महाराज की जय. आणि अशा प्रकारे नंद महाराज हे तेव्हाचे राजा बनले. नंद महाराजांचा एक खूप छान गुण होता की प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनामध्ये एक सुख पाहिजे असतं आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनामध्ये आदर पाहिजे असतो. जर आपला कुठल्याही क्षणी, कुठल्याही प्रसंगी अनादर झाला तर तो वर्षानुवर्ष आपल्याला लक्षात राहतो आणि तो आपण गिळू शकत नाही. असं म्हणतात कधी कधी मांसाहार जे लोक करतात कधी कधी मासे खातात आणि मासे खाताना एक सावधान राहायला लागतं की मास्याचा काटा जर इथे फसला तर तो कधी निघत नाही आणि खूप त्रास होतो आणि कधी कधी लोकांचा मृत्यू होतो मासे खाताना जर काटा अडकला तर. तसंच कधी कधी लोकांच्या जीवनामध्ये जर त्यांचा अनादर झाला असेल, अपमान झाला असेल तर त्या अपमानाचा काटा इथे असतो आणि आयुष्यभर सुख गिळता येत नाही. तर मधुकंठ म्हणतात हे जे नंद महाराज आहेत, या नंद महाराजांचा एकच गुण होता, त्यांना स्वतःच्या सुखाची अपेक्षा नव्हती आणि स्वतःच्या मानसन्मानाची अपेक्षा नव्हती. नेहमी इतरांना आनंदी ठेवण्यासाठी ते प्रयत्न करायचे आणि नेहमी इतरांना आदर देण्यासाठी ते प्रयत्न करायचे. या एका त्यांच्या गुणामुळे सर्व गावकऱ्यांनी ठरवलं की हे एकटे आमचे राजे होऊ शकतात. विचार करा, हा किती दुर्मिळ गुण आहे. इतरांना आनंद देण्यासाठी जगायचं आणि इतरांना आदर देण्यासाठी जगायचं. आणि या भावनेला धरून नंद महाराजांचे सुपुत्र म्हणतात, अमानीन मानदेन.
अमानीनं मानतेनं म्हणजे स्वतःला मानसन्मानाची अपेक्षा न करता प्रत्येक परिस्थितीमध्ये मी दुसऱ्यांना कसा मानसन्मान देऊ या गोष्टीवर जर आपण मनन केलं तर आपण पण नंद महाराजांसारखे सर्वांना प्रिय होऊ शकतो. जन्माने आपण कमी असू पण सद्गुणांनी आपण वर जाऊ शकतो. तर अशा प्रकारे नंद महाराज हे सौभाग्याचे एक समुद्र ठरले. आणि पर्जन्य महाराज जेव्हा पूर्णपणे स्वतःला परमेश्वराच्या सेवेमध्ये अर्पित करण्यासाठी पुढे गेले तेव्हा नंद महाराजांनी त्यांना 4 प्रश्न विचारले. म्हणाले, मला थोडं मार्गदर्शन करा. त्यांनी पर्जन्य महाराजांना विचारलं, आपल्या जीवनामध्ये जी काही भीती निर्माण होते त्या भीतीचा स्रोत काय? पर्जन्य महाराजांनी उत्तर दिलं, आपले स्वतःचे कर्म. त्यांनी पर्जन्य महाराजांना प्रश्न विचारला, आपल्या जीवनामध्ये खरा आश्रय काय आहे? म्हणाले, परमेश्वराचे आशीर्वाद किंवा परमेश्वराची भक्ती. म्हणाले, आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची जोपासना करण्यासाठी काय वस्तू आहे? पर्जन्य महाराजांनी त्यांना सांगितलं, भक्तांचा संग हा कधीच आपण सोडू नये आणि नेहमी जोपासना करायला पाहिजे. आणि म्हणाले की हे पर्जन्य महाराज, मला ही सांगा की मनुष्य जीवनामध्ये सगळ्यात मोठा प्राप्त करणारा आनंद काय आहे? पर्जन्य महाराजांनी उत्तर दिलं, कृष्ण प्रेम. अशा प्रकारे आपल्या वडिलांचे आशीर्वाद प्राप्त करून नंद महाराजांनी राज्य करायला सुरुवात केली. आणि नंद महाराजांच्या राज्यामध्ये आधीच पर्जन्य महाराज हे ढगासारखे होते तर त्यांनी भरपूर सुख समृद्धी दिली होती. आता नंद महाराज असे निर्मळ राजे जेव्हा झाले तेव्हा त्यांच्या त्या राज्यामध्ये भरपूर यश आलं, भरपूर पैसे, समृद्धी, सगळं काही, सगळे खुश होते. पण एक दुःख होतं. नंद महाराज जरी इतके सर्व सद्गुण संपन्न होते पण त्यांना संतती प्राप्त होत नव्हती, त्यांना मूल होत नव्हतं. आणि त्या पूर्ण राज्यामध्ये जरी सर्व काही छान होतं पण सर्व राज्यातल्या व्यक्तींच्या मनामध्ये पण एकच शोक होता, आमचे इतके चांगले राजे आहेत, आमची इतकी चांगली राणी आहे यशोदा राणी, पण आमच्या राजा आणि राणीला मूल का नाही होते. आणि म्हणून अनेक त्यांच्या राज्यातली लोक हे तिथे यज्ञ विधी करायचे आणि त्या यज्ञ विधी करून नेहमी भगवंतांना प्रार्थना करायचे, आमचे राजे नंद महाराज आणि आमची राणी यशोदा यांना कृपया तुम्ही एक मूल देणार का? असे अनेक वर्ष निघून गेले. आणि नंद महाराज एकदा मनातल्या मनात विचार करता करता यशोदेला म्हणतात, आपल्याला परमेश्वराने सर्व काही दिलंय आणि आपण यथाशक्ती सर्वांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की आपल्याला मूल का नाही होते? तर यशोदा म्हणते, तुम्हाला काय विचार आहे, तुमच्या मनामध्ये कसं मूल पाहिजे तुम्हाला? तेव्हा म्हणतात, मला सर्वात सुंदर, सर्वांना आकर्षित करणारा मूल पाहिजे. आणि यशोदेला बघून म्हणतात, तुला पण असं मूल पाहिजे का? तेव्हा यशोदामाई लाजतात आणि म्हणतात, माझ्या मनात पण हीच भावना आहे, पण इतक्या वर्षांपासून माझ्या मनात मी अशी भावना ठेवली आहे आणि आज मला लक्षात आलं की तुमच्याही मनात तशी भावना आहे आणि आपल्या दोघांच्या इतकी चांगली वर्तणूक आहे, इतके चांगले सद्गुण आहेत, आपण नेहमी कधी कोणाला त्रास नाही दिला, तरी पण आपल्याला मूल होत नाही आहे. याच्यातून मला एक गोष्ट लक्षात येते, कुठेतरी आपले कर्म कमी पडत आहेत. कदाचित आपले पूर्वीचे कर्म चांगले नसतील आणि त्यामुळे असं होत असेल. तेव्हा नंद महाराज म्हणतात, शक्य आहे. आणि म्हणतात, जर आपल्या कर्मांच्या कमतरतेमुळे आपल्याला जसा मूल पाहिजे तसा मिळणार नसेल तर मी ती आशा सोडायला तयार आहे, पण मी कमी स्तराचा मुलगा प्राप्त नाही करणार. ठीक आहे, मला नाही मिळणार तो मुलगा, तो गोड, सर्वांना आकर्षित करणारा, सर्व आकर्षक कृष्ण मुलगा मला जो पाहिजे तो मला नाही मिळणार आहे का? माझ्यामध्ये ती पात्रता नाही आहे का? मी त्याच्या कमी स्तराच्या मुलाची अपेक्षा नाही करणार. बघू, कधीतरी आपली पण पात्रता होईल तेव्हा ते व्यक्ती माझ्या जीवनात येतील. तर वसुदेव आणि देवकी हे पूर्वीच्या जन्मी कोण होते त्याच्यावर आपण चर्चा केली, पण नंद आणि यशोदा पूर्वीच्या जन्मी कोण होते त्याच्यावर चर्चा नाही केली. तर द्रोण आणि धरा हे 2 व्यक्ती होते आणि या 2 व्यक्तींना पण परमेश्वराला आपला पुत्र म्हणून प्राप्त करायची इच्छा होती, तर त्यांनी पण भरपूर तपस्या केली. त्यांनी केवळ पाणी प्यायले आणि नैसर्गिक पद्धतीने झाडावरून जी पानं जमिनीवर पडतात आणि वाळलेले असतात म्हणून ते पडतात, ती वाळलेली पानं या दोघांनी खाल्ली. ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये आपण ऐकलं किती महिने ध्रुव महाराजांनी वाळलेली पानं खाल्ली? 1 महिना.
1 महिना पाणी प्यायले, 1 महिना फळं खाल्ली, 1 महिना वाळलेली पानं खाल्ली, 1 महिना त्यांनी फक्त हवा घेतली आणि नंतर 5व्या महिन्यामध्ये हवा पण नाही घेतली, मग सगळं देवी देवता जाऊन गेले. 1 महिना ध्रुव महाराजांनी ते वाळलेली पानं जेव्हा खाल्ली तेव्हा त्याच्यानंतर जी तपस्या त्यांनी केली त्याच्यामध्ये परमेश्वर प्रसन्न. यांनी हजारो वर्ष जमिनीवर नैसर्गिक पद्धतीने पडलेली वाळलेली पानं खाल्ली आणि त्यांच्यासमोर ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव म्हणाले तुम्हाला काय इच्छा आहे. तेव्हा द्रोण आणि धराने काय प्रार्थना केली असेल, म्हणाले हे ब्रह्मदेव, आम्हाला परमेश्वर आमच्याकडून पुत्र म्हणून पाहिजेत. पण का पाहिजेत, म्हणाले जेणेकरून ते परमेश्वर या जगात येतील आणि भक्ती मार्गाचा प्रसार करतील, भक्ती मार्ग स्थापित करतील, जेणेकरून आम्ही बघतोय या जगामध्ये असंख्य जीवात्मा आहेत जे त्रिविध तापांनी तप्त आहेत. आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक व्यथा आहेत लोकांना. त्या सर्व व्यथातून मुक्ती कशी मिळेल? फक्त पूजा करून मुक्ती मिळते, फक्त शास्त्र वाचून मुक्ती मिळते, फक्त कपाळावर टीका लावून मुक्ती मिळते, कठीण क्लिष्ट मंत्र उच्चारण करून मुक्ती मिळते, तीर्थाटन करून मुक्ती मिळते. तर किती असे लोक आहेत ज्यांनी भरपूर तीर्थाटन केलंय, भरपूर पूजा केलेत, भरपूर भगवद्गीता वाचली आहे, पण त्यांच्या जीवनामधले दुःख नाही गेले आहेत. तर द्रोण आणि धरा म्हणतात आम्हाला परमेश्वर आमचा पुत्र म्हणून का पाहिजे, जेणेकरून ते या जगात येतील, भक्ती मार्गाचा स्थापना करतील, प्रसार करतील, जेणेकरून या जगामध्ये असंख्य जीवात्मे जे त्रासलेले आहेत ते त्या भक्ती मार्गाचा अवलंब करतील आणि परमगती प्राप्त करतील आणि अशा प्रकारे शाश्वत पद्धतीने सर्व दुःखांपासून मुक्त होतील. ही प्रार्थना जेव्हा ब्रह्मदेवांनी ऐकली तेव्हा ब्रह्मदेवांनी म्हटलं मी पण अशी कधी प्रार्थना नाही केली आहे. मी पण जेव्हा जेव्हा काही तपस्या केली माझ्यासाठी, जेव्हा जेव्हा इतर राक्षस लोक तपस्या करतात आणि मी जेव्हा त्यांच्यावर प्रसन्न होतो तेव्हा स्वतःसाठी ते काहीतरी मागतात. पहिल्यांदा मी असं ऐकतोय की तुम्ही सर्व जनसामान्यासाठी प्रार्थना करताय आणि म्हणतायत भक्ती मार्गाचा प्रसार होण्यासाठी, श्रवण कीर्तनाचा मार्गाचा प्रसार होण्यासाठी आम्हाला परमेश्वर आमचा पुत्र म्हणून पाहिजे. ही प्रार्थना तर वसुदेव आणि देवकीनी पण नाही केली. आणि ते नंद आणि यशोदा आज विचार करतायत की जर आमच्यामध्ये ती पात्रता नसेल तर आम्हाला परमेश्वर पुत्र म्हणून प्राप्त नाही झाले तरी चालेल, पण आम्हाला तोच पुत्र पाहिजे. असं जेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा होते तेव्हा यशोदा म्हणतात आपण ज्या पूजा करतोय ना त्यांनी ते मुलगा नाही मिळणार आपल्याला, आपण जी काही तपस्या केली आहे त्यांनी तो मुलगा नाही मिळणार आपल्याला. मग काय करायला लागेल, आपल्याला परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी काहीतरी करायला लागेल, कारण परमेश्वर हे भक्ताच्या प्रार्थनांना नेहमी दाद देतात. एकच गोष्ट आहे जी परमेश्वर नाकारू नाही शकत, बाकी सगळ्या गोष्टींना नाकारतात परमेश्वर. परमेश्वर प्रेमाने केलेली प्रार्थना कधी नाकारू नाही शकत. म्हणजे काय करूया आपण, तर तेव्हा यशोदेने नंद महाराजांना सांगितलं आपण द्वादशी व्रत करूया. आपण सर्वजण एकादशी व्रत करतो आणि एकादशी व्रत केल्यानंतर द्वादशीच्या दिवशी काय असतं आपल्या घरी, तर मराठीमध्ये एक म्हण आहे एकादशीच्या दिवशी द्वादशी. काय म्हटलंय, एकादशीच्या दिवशी उपवास करून सगळेजण विचार करत असतात की द्वादशीला तर चांगला प्रसाद खाऊया. आणि यशोदा काय म्हणते माहिती आहे, आपण द्वादशीचा व्रत करूया, ज्या दिवशी सगळे वैष्णव पण आनंद घेतात. त्या दिवशी यशोदा म्हणते की आपण द्वादशी व्रत करूया आणि नंद महाराज म्हणाले नक्की आपण द्वादशी व्रत करूया. 1 वर्ष नंद आणि यशोदा यांनी द्वादशी व्रत केलं आणि ज्या दिवशी त्यांनी द्वादशी व्रत त्यांचा संपत आला त्या दिवशी एक घटना घडली. त्या दिवशी त्या गावामध्ये एक मध्यम वयाची एक बाई आली आणि त्या बाईने भगवे कपडे घातले होते आणि तिच्यासोबत एक मुलगा होता. तर त्या बाईने एक विचार व्यक्त केला, तुम्ही नंद आणि यशोदा आहात का, हो, आणि तुम्हाला पुत्र प्राप्त करायचा का, हो, मी तुम्हाला आशीर्वाद देते की तुम्हाला तो पुत्र नक्कीच प्राप्त होणार. तर ज्या दिवशी तो 1 वर्ष व्रत समाप्त झाला त्याच दिवशी ती साध्वी त्या दिवशी त्या गावात आली. मग त्यांनी विचारलं खूप खूप धन्यवाद, या आशीर्वादासाठीच आम्ही वाट बघत होतो आणि कदाचित तुमच्या आशीर्वादाने आता आम्हाला मुलगा प्राप्त होणार. तुम्ही कोण आहात? मग त्यांनी सांगितलं माझं नाव आहे पौर्णमासी
आणि याचं नाव आहे मधुमंगल. आणि आम्ही दोघं अनंत काळासाठी याच वयात असतो. मधुमंगल हा नेहमी तरुण असतो आणि माझं वय हे नेहमी असं असतं. आणि मी भगवे कपडे का घातले तर मी साध्वी आहे आणि माझ्या आशीर्वादाने नक्की तुम्हाला तो मुलगा प्राप्त होईल. हे ऐकून नंद महाराज म्हणतात, आम्ही किती वर्षानुवर्ष तपस्या केली, किती प्रयत्न केले आणि आम्हाला मुलगा होत नव्हता. तुम्ही आता म्हणताय की आशीर्वाद प्राप्त करून मुलगा होईल, तुम्ही आता इथेच राहा. आणि महावन या ठिकाणी यमुने नदीच्या काठी त्यांना ते कुटीर बांधून देतात आणि पौर्णमासी तिथे राहतात. ज्या दिवशी पौर्णमासी आली त्याच दिवशी वसुदेव जे मथुरेमध्ये जंगलात होते, तुरुंगात होते, त्यांनी त्यांच्या रोहिणी नावाच्या पत्नीला, वसुदेवला 13 पत्नी होती, त्याच्यातली एक पत्नी देवकी, आणि देवकीसोबत जेव्हा विवाह झाला तेव्हा ती आकाशवाणी झाली. तशी अजून एक पत्नी आहे त्यांची रोहिणी. तर त्यांनी बघितलं की हा जो कंस आहे हा थोडा सांगू नाही शकत, हा कधी काही वेडवाकडं वागेल. तर त्यांनी रोहिणी मातेला सुरक्षित ठेवण्यासाठी नंद महाराजांकडे पाठवलं. ज्या दिवशी पौर्णमासी आली त्याच दिवशी रोहिणी माता पण आली आणि रोहिणी माताच्या गर्भामध्ये ज्येष्ठ महिन्यामध्ये वसुदेवानी आपला पुत्र ठेवला होता. पण जेव्हा जेव्हा रोहिणी इथे आली तेव्हा तिचं 3 महिने तिच्यामध्ये गर्भ होता. तर इथे यशोदेला मुलगा नाही होत आहे, पण त्या दिवशी रोहिणी आली आणि रोहिणी गर्भवती आहे. तर साधारणपणे आपण बघतो कुंती आणि गांधारी यांच्यामध्ये पण अशीच परिस्थिती झाली होती की कुंती आणि गांधारी दोघेही गर्भवती होते, पण कुंतीला पहिला मुलगा झाला, युधिष्ठिर झाला, आणि पूर्ण महलामध्ये ती खबर पसरली, कुंतीला मुलगा झाला, कुंतीला मुलगा झाला. आणि गांधारी गर्भवती, पण गांधारीने काय केलं, गांधारीने स्वतःची मूठ घेतली आणि इतकी ईर्ष्या होती तिला कुंतीप्रती की स्वतःच्या पोटावर तिने मारलं आणि तिच्या पोटातला जो गर्भ होता तो समाप्त झाला. मग त्या गर्भाला 100 तुकडे केले आणि मग त्याच्यातून मग 100 कौरव निर्माण झाले. तर या कथेवर आपण बघतो की 2 गर्भवती आहेत आणि एकीला जेव्हा मुलगा होतो तेव्हा तिला वाटतं की अरे शर्यतीमध्ये ही जिंकली की काय. यशोदेला अनेक वर्षांपासून पुत्र नाही होत आहे आणि जेव्हा रोहिणी तिच्या घरी आली गर्भवती अवस्थेमध्ये, यशोदेला ईर्ष्या नाही झाली. यशोदा म्हणाली, खूप छान रोहिणी, मी तुझी काळजी घेईन. आणि यानंतर मग काही महिन्यांनी, 4 महिन्यांनी, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये प्रतिपदा होती. त्या प्रतिपदेच्या रात्री नंद महाराजांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांनी प्रवेश केला. नंद महाराजांच्या हृदयातून यशोदे माईच्या हृदयामध्ये प्रवेश केला. आणि जेव्हा यशोदे माईच्या हृदयामध्ये परमेश्वराने प्रवेश केला तेव्हा यशोदेला एक अनुभव झाला. त्यांना एक लक्षात आलं, नंद महाराजांच्या मनातून ज्या मुलाने माझ्या मनात प्रवेश केला आहे त्याने माझ्या हृदयामध्ये प्रवेश केला आहे. आणि नंद महाराजांकडून त्यांना एक मुलगी पण प्राप्त झाली. त्या मुलीने यशोदेच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि अशा प्रकारे यशोदेच्या पोटामध्ये श्रीकृष्ण आणि योगमाया असे 2 मुलं त्यांच्या पोटात राहिले. जर आपण एक काचेची एक बरणी घेतली आणि त्या काचेच्या बरणीमध्ये जर आपण एक दिवा ठेवला तर तो दिवा काचेच्या बरणीच्या आतमध्ये पण प्रकाश देतो, पण ती काच आहे, पारदर्शक आहे, म्हणून तो प्रकाश त्या काचेच्या बरणीच्या बाहेर पण येतो. तसंच मधुकंठ एक उपमा देतात आणि म्हणतात, श्रीकृष्ण यशोदे आईच्या गर्भात आहेत, पण यशोदे मातेच्या गर्भाच्या आतमध्ये पण प्रकाश करतायत आणि यशोदे मातेच्या गर्भातून संपूर्ण विश्वामध्ये पण प्रकाश करतात. असं करत करत काही महिने गेले आणि देवकी ही तिथे तिच्या 7व्या गर्भाच्या 7 महिने तिला आता ती गर्भवती आहे. आणि तेव्हापर्यंत इथे रोहिणी माता, जेव्हा देवकीला 7वा पुत्र झाला तेव्हा रोहिणी माताची गर्भावस्था 7व्या महिन्यापर्यंत पोचली होती. तर जेव्हा देवकी मातेच्या पोटामध्ये 7 महिने झाले होते तेव्हापर्यंत इथे रोहिणी मातेच्या पोटामध्ये जो बाळ होता त्या रोहिणी मातेच्या पोटाच्या बाळाला योगमायाने बाहेर काढलं आणि देवकी मातेच्या पोटामध्ये जो बाळ होता त्या 7व्या बाळाला रोहिणी मातेच्या पोटामध्ये टाकलं आणि रोहिणी मातेने त्या बाळाला अजून 7 महिने ठेवलं. तर आधीचे 7 महिने आणि नंतर 7 महिने म्हणून बलरामजी हे रोहिणी मातेच्या पोटामध्ये 14 महिने होते. तर जरी बलरामजी 14 महिने पोटात होते पण त्यांनी जन्म कसा घेतला
श्रीकृष्णाच्या अष्टमीच्या पूर्वी जी पौर्णिमा येते, बरोबर 8 दिवसापूर्वी आले तर आहेत मोठे भाऊ आणि गर्भावस्थेमध्ये पण 14 महिने होते, पण त्यांच्या मनामध्ये नेहमी एक सेवा भावना आहे. म्हणतात श्रीकृष्णांसाठी सेवा भावना आहे. तर देवकी मातेच्या पोटामध्ये जे षडगर्भ होते ते कोण होते? ते वाईट वृत्तीने शापित ब्रह्मदेवांप्रती त्यांनी एक चुकीचे विचार केला होता आणि म्हणून त्यांना शाप मिळाला होता. तर त्यांचा जन्म देवकी माते झाला होता आणि त्यांचेच वडील कालनेमी जे कंसाच्या रूपात आले होते, त्यांना मग त्यांच्याच वडिलांनी कालनेमीने कंसाच्या रूपात मारलं. तर एका अर्थाने देवकी मातेच्या पोटामध्ये हे षडगर्भ होते. तर त्या गर्भाला माझ्या परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी तयार करण्यासाठी बलरामजी तिथे स्थानांतरित झाले. आणि जेव्हा ते देवकी मातेचं गर्भ नीट झालं तेव्हा त्यांनी मग रोहिणी मातेच्या गर्भामध्ये स्थानांतरित झाले. तर अशा प्रकारे बलरामजी हे 14 महिन्याचे आहेत आणि त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी जन्म घेतला. आणि श्रीकृष्ण हे माघ महिन्यापासून ते भाद्रपद महिन्यापर्यंत, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला त्या वर्षी श्री जीव गोस्वामी सांगतात बुधवार होता. आज गुरुवार आहे, पण जेव्हा श्रीकृष्णांनी जन्म घेतला तेव्हा अष्टमीच्या दिवशी बुधवार होता. त्या दिवशी रात्रीची वेळ होती जेव्हा श्रीकृष्णांनी यशोदे माईकडून जन्म घेतला. आणि योगमायाने कशी परिस्थिती निर्माण केली? योगमायाने त्यावेळेस जेव्हा जन्म झाला श्रीकृष्णांचा तेव्हा यशोदेवर असं आवरण केलं की यशोदामाईला लक्षात पण नाही आलं की जन्म कसा झाला आणि यशोदामाई झोपी गेली. तर नक्की तिच्या पोटातून किती मुलं जन्मले हे तिला माहिती नाही. झोपेतल्या झोपेमध्ये योग निद्रेमध्ये त्यांनी जन्म दिला. तर खरं तर यशोदेमाईला एक मुलगा आणि मुलगी जन्मली. आणि त्याच वेळी तुरुंगामध्ये देवकीला एक मुलगा जन्मला. आणि ज्या प्रकारे मी वर्णन केलं की तिथे देवकी माता म्हणते, अहो तुम्ही लहान मुलाचं रूप घेणार का? तुम्ही हे चतुर्भुज विष्णू रूप सोडून द्विभुज रूप घेणार का? जेव्हा देवकीने ती इच्छा व्यक्त केली तेव्हा योगमायाने ती इच्छा ऐकली आणि सूक्ष्म रूपात कोणालाही न दिसता नंदनंदन कृष्ण, यशोदानंदन कृष्ण यांना सूक्ष्म रूपामध्ये योगमायाने स्थानांतरित केलं. योगमायाने देवकीच्या पोटातून रोहिणी मातेच्या पोटामध्ये बलरामजींना पण स्थानांतरित केलं होतं ना, कोणाला दिसलं नाही ते. देवकी मातेला वाटलं की माझा गर्भपात झाला की काय, पण त्या गर्भाला त्यांनी रोहिणी मातेच्या पोटामध्ये स्थानांतरित केलं. तर योगमाया अगदी सूक्ष्म पद्धतीने काम करते. तर योगमायाने काय केलं, नंदनंदन कृष्णाला जेव्हा देवकीने इच्छा व्यक्त केली की तुम्ही चतुर्भुज रूप सोडून द्विभुज रूप घ्या आणि मला प्रेम करण्यासाठी, एका बाळाचं वात्सल्य प्रेम प्रकट करण्यासाठी एक संधी द्या, तेव्हा योगमायेने त्या नंदनंदन कृष्णाला इथे आणलं. आणि इथे तो चतुर्भुज विष्णू जेव्हा द्विभुज रूपात झाला तेव्हा नंदनंदन कृष्ण त्याच्यामध्ये सामील झाले आणि तो वासुदेव कृष्ण नंदनंदन कृष्णामध्ये सामील झाला. आणि त्यावेळेस मग तिथे नंदनंदन कृष्ण आहेत. आणि त्या नंदनंदन कृष्णाने वसुदेवाला प्रार्थना अर्पण केली, एक विनंती अर्पण केली की मला तुम्ही माझ्या आईवडिलांकडे घेऊन जाणार का, नंद आणि यशोदाकडे घेऊन जाणार का? आणि म्हणून नंदनंदन कृष्ण जो तिथे जन्मला होता तोच इथे आला होता. आणि त्या नंदनंदन कृष्णाला वसुदेव पुन्हा एकदा आपल्या आईबाबांशी भेट घालण्यासाठी पुन्हा एकदा वृंदावनात घेऊन गेले. तशा प्रकारे श्रीकृष्णांचा वृंदावनात जे जन्म झाला आहे, वृंदावनामध्ये जे अवतरले त्याचं वर्णन येतं. यशोदा तिला माहिती नाही की काय झालंय. तर वसुदेव आले. वसुदेव त्या दिवशी जेव्हा आले तेव्हा कोणीही त्यांना बघितलं नाही, कोणालाही माहिती नाही. मथुरेमध्ये कोणाला माहिती नाही, वृंदावनामध्ये कोणाला माहिती नाही, अंधारामध्ये वसुदेवला पण नाही माहिती की काय चाललंय. त्यांनी आला, त्या श्रीकृष्णांना तिथे ठेवलं आणि त्यांना तिथे एक मुलगी दिसली. त्या मुलीला त्यांनी घेतलं कारण श्रीकृष्णांनी तुरुंगामध्ये त्यांना अशी आज्ञा दिली होती की मला तिथे ठेवा आणि तिथे एक मुलगी असेल तिला घेऊन या. त्या मुलीला घेतलंय आणि इथे तुरुंगात आले. आणि कंसाने बघितलं की ती मुलगी आहे. त्यांनी हा नाही विचार केला की मुलगी काय मला नुकसान करू शकते, पण म्हणाला या मुलीला पण मी मारणार. त्या मुलीला मारायला गेला. त्या मुलीने सांगितलं तुला मारण्यासाठी ज्याचा उल्लेख केला होता देवतांनी तो आधीच जन्मलाय, तू मला पण नाही मारू शकत तर तू माझ्या स्वामींना कसं काय मारणार? आणि ती योगमाया पण त्याच्या हातातून निसटली आणि ती निघून गेली. इथे काय झालं, पहाट जेव्हा झाली तेव्हा यशोदामाईला थोडी जाग आली आणि यशोदामाईने आपल्या शेजारी बघितलं तर सर्व आकर्षक श्रीकृष्ण बाल रूपात होते. रंग सावळा होता
पण त्यांचे ओठ हे खूप लाल होते. बिंब फळ असतं एक, किंवा हिबिस्कसला काय म्हणतात मराठीत, जास्वंद. जास्वंदाच्या फुलाचा लालपणा त्यांच्या ओठावर होता. त्यांचे डोळे पण असे लालसर होते आणि त्यांचे खूप सुंदर कुरळे केस होते. या अशा नाजूक अशा श्रीकृष्णांना बघून यशोदामाई, तिथे जीव गोस्वामी वर्णन करतात, एका चित्र असतं ना, चित्र कसं स्थिर होतं तसं जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा स्थिर झाली. त्यांना आवरेना, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, त्यांच्या शरीरातून दूध वाहत आहे मातृत्वामुळे, पण त्यांचं शरीर हलवू शकत नाही. ते शरीर असं स्थिर झालं आणि काही बोलू शकत नाही. त्यांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की मी रोहिणीला बोलवते, रोहिणी बघ मला पण मुलगा जन्मला, 8 दिवसाआधी तुला मुलगा जन्मला होता, मला पण मुलगा जन्मला. पण ते बोलू शकत नव्हते. तिथे दासी होते, त्यांना मदतीची हाक मारायची होती, पण ती मदतीची हाक पण नव्हते मारू शकत. असं करत करत अनेक काळ गेला, पण यशोदामाई फक्त अश्रू वाहत आहेत आणि म्हणतायत की मला इतका गोड मुलगा जो माझ्या स्वप्नात यायचा आणि मला नेहमी वाटायचा, तो शेवटी मला मिळाला, माझं किती मोठं सौभाग्य आहे. मग शेवटी काही वेळाने थोडासा आवाज झाला, तेव्हा मग कोणीतरी दासी आतमध्ये आले आणि दासी बघून सगळे दासी स्थिर झाले. ते हलू शकले नाही, ते बोलू शकले नाही. इतका सुंदर मुलगा त्यांनी बघितला नव्हता. त्यात एक दासी होती, तिने आपल्या मनावर थोडं नियंत्रण केलं, थोडं स्वतःला स्थिर केलं आणि म्हणाले, यशोदा तुझं जय जयकार असो, नंद के आनंद भयो जय कन्हैयालाल, की तुला श्रीकृष्ण जन्मलेत. आणि तेव्हा यशोदामाई थोडंफार बोलू शकली. मग त्यांनी विचार केला की यांच्या वडिलांना जाऊन सांगायला पाहिजे, नंद महाराजांना जाऊन सांगायला पाहिजे. तेव्हा नंद महाराज कुठे होते? नंद महाराज तेव्हा सकाळच्या वेळी गवळी कुठे असतात? गोठ्यात असतात. तेव्हा काही गायींची ते दूध काढण्याची सेवा करत होते. त्यांच्यासोबत अनेक त्यांचे मित्र पण होते, त्यांचे सेवक होते. तिथे ती दासी गेली, ब्राह्मणी होती ती, आणि त्या ब्राह्मणीने जाऊन सांगितलं, नंद महाराज एक खूप छान तुम्हाला बातमी द्यायची आहे, यशोदेला मुलगा झाला. नंद महाराज ते ऐकून स्तब्ध झाले. तर हे सगळं कसे आहेत? हे कधी कधी दुःखाने आपण जसं स्तब्ध होतो तसं नंद महाराज आणि यशोदा हे प्रेमाची मूर्ती आहेत. हे प्रेमाने स्तब्ध होत आहेत, आनंदाने स्तब्ध होत आहेत. नंद महाराज स्तब्ध झाले. नंद महाराजांना मी काय बोलू आणि काय नाही बोलू हे कळलं नाही. शेवटी काही वेळाने नंद महाराजांनी पण स्वतःला स्थिर केलं आणि तिथे उपानंद आणि अभिनंद हे उपस्थित होते. नंद महाराजांनी त्यांना सांगितलं, इथे जितक्या गायी आहेत त्या सर्व गायी या बाईच्या नवऱ्याला भेट करा. ज्यांनी मला ही एक सुखाची खबर दिली आहे की श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे, या सर्व त्यांच्या किती गायी होत्या त्या सर्व गायी त्यांनी त्या दासीच्या नवऱ्याला दान केल्या. आणि नंतर अंतर जास्ती नव्हतं, गोठ्यापासून घरापर्यंत जास्ती अंतर नव्हतं. म्हणतात नंद महाराज चालू शकत नव्हते, 2 पाऊल चालायचे, आनंदाने पडायचे. भागवतामध्ये चित्रकेतू महाराजाची पण एक गोष्ट आहे. आणि चित्रकेतू महाराजांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यांनी अनेक पत्नींशी विवाह केला. शेवटी त्यांना एक मूल झालं आणि मग इतर राण्यांना द्वेष झाला, कारण चित्रकेतू महाराज फक्त एका राणीला प्रेम करायचे ज्यांच्याकडून त्यांना मूल प्राप्त झालं होतं. मग त्यांनी काय केलं, मिळून त्या मुलाला विष पाजलं. तर ही खबर त्या मुलाला जेव्हा विष पाजलं, जेव्हा चित्रकेतू महाराजांना कळते, तेव्हा तिथे भागवतामध्ये वर्णन केलं आहे, चित्रकेतू महाराज चालू नव्हते शकत. चित्रकेतू महाराज 2 पाऊल चालायचे, परत बेशुद्ध पडायचे. त्यांना अनेक प्रयत्न करून एक मुलगा झाला होता आणि त्या मुलाला विष पाजल्यामुळे मृत्यू झाला होता. त्या दुःखामध्ये ते 2 पाऊल चालायचे, बेशुद्ध पडायचे, 2 पाऊल चालायचे, बेशुद्ध पडायचे. त्याचं एक दुसरी बाजू की नंद महाराजांना इतकं प्रेम वाटतंय, नंद महाराजांना इतका आनंद झाला आहे, 2 पाऊल चालतायत, थांबतायत, 2 पाऊल चालतायत, पडतायत, 2 पाऊल चालत, असं करत करत घराच्या दरवाजापर्यंत पोचले. तेव्हापर्यंत घरी काय चालू होतं, ही खबर रोहिणी मातेपर्यंत पोचली की नंद आणि यशोदेला मुलगा झालाय. रोहिणी माता तिथे आली. रोहिणी माता 8 दिवसापूर्वीच बाळणपण झालंय तिचं, पण ती पण इतकी खुश झाली. तिला पण असं वाटत नाही की अरे आतापर्यंत माझाच मुलगा होता हिचाला. ती यशोदेची काळजी घेण्यासाठी आली आणि अभिनंद, उपानंद, सनंद आणि नंदन यांच्या पण पत्नी होत्या ना, त्या पण तिथे आल्या. त्यांच्या मनात ही भावना नाही, अरे आमच्या आधी आमची जाऊबाई
यशोदा, तिला कसं काय मुलगा झाला, अजिबात द्वेष नाही. ते तिथे आनंदाने आले, रोहिणी माता तिथे आनंदाने आले आणि नंद महाराज आपल्या मुलाचा चेहरा बघण्यासाठी दरवाजापर्यंत आले. तेव्हा उपानंद, अभिनंद, सनंद आणि नंदन यांच्या पत्नी तिथे दरवाजावर आले आणि म्हणाले, कशासाठी आले तुम्ही? तर ते आधीच कसे बसे चालत पडत कसे तरी तिथे पोचले, दान देत आहेत, खुश आहेत. आणि त्यांना त्या सगळ्या वहिनी त्यांच्या म्हणतात की तुम्ही कशासाठी आले आहात? मी असं ऐकलं की मुलगा झाला आहे म्हणून. ते म्हणतात आधी आम्हाला तुम्ही दान काय देणार ते सांगा. नंद महाराजांकडे जितके पैसे होते ते सगळे त्यांनी आमच्या वहिनींना सगळे दान केले आणि म्हणाले आता तरी आम्हाला दर्शन द्या. ते नंद महाराज इतके खुश आहेत, त्यांनी सगळे काही दान देऊन टाकलं. आणि मग रोहिणी माता आतमध्ये गेली आणि त्या लहानशा श्रीकृष्णांना त्यांनी दरवाजापर्यंत आणलं. कारण बाळणपण जेव्हा होतं तेव्हा पुरुषांना तिथे प्रवेश नसतो. तर त्यांनी श्रीकृष्णांना दरवाजापर्यंत आणलं. आणि जेव्हा नंद महाराजांनी श्रीकृष्णांना बघितलं तेव्हा त्यांना लक्षात आलं माझ्या स्वप्नामध्ये, माझ्या अपेक्षांमध्ये जे गोड बाळ होतं, असं वाटायचं की हा एक ढग आहे की काय. खूप नाजूक नाजूक ढगासारखा, कापसासारखा कसं नाजूक होता तो. आणि तमाल वृक्ष जसं सावळा असं तसं सावळा होता, पण तमाल वृक्षाची पानं पण सावळी असतात, तर पानं नाजूक असतात, तसा तो सावळा दिसत होता. त्याचे डोळे कसे होते तर म्हणतात कमळाच्या पाखळ्यांप्रमाणे असे लांब लांब होते, पण कमळाच्या फुलाच्या आसपास सुगंध आणि त्याचा मकरंद घेण्यासाठी मधमाशा असतात ना, तर म्हणतात कमळाच्या फुलाच्या पाखळ्यांसारखे त्याचे डोळे होते. आणि त्याच्या शेजारी छोट्या 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 काळ्या मधमाशा होत्या. ते पापण्या आहेत ना, पापण्यांचे जे केस आहेत ते काळे असतात ना, तर कमळाच्या फुलांच्या जवळ छोट्या छोट्या मधमाशा होत्या. असं नंद महाराजांनी बघितलं. आणि त्यांनी बघितलं की नंद महाराजांना बघून हा बाळ जेव्हा खुश झाला तेव्हा त्यांनी अशी त्याची मूठ बनवली आणि मूठ अशी अशी केली. तर त्यांना नंद महाराजांना वाटलं अरे हा मला काहीतरी सांगतो. तर नंद महाराजांचा जो आनंद आहे ते असा आनंद त्यांनी कधी अनुभवला नव्हता. नंद महाराजांनी म्हटलं चला श्रीकृष्णांचा जन्म झाला आहे, आपण आता त्यांना आशीर्वादासाठी काहीतरी अरेंजमेंट करूया. त्यांनी सर्वात पहिले सर्व बायकांनी दर्शन घेतलं आहे, आता नंद महाराजांनी दर्शन घेतलं आहे. अजून उपानंद, अभिनंद यांना नाही बोलवलं त्यांनी गावातल्या सर्व ब्राह्मणांना बोलवलं, सर्व वैष्णवांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं आधी तुम्ही माझ्या बाळासाठी प्रार्थना अर्पण करा, तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. मग गावातले सर्व ब्राह्मण आले. त्या गावातल्या सर्व ब्राह्मणांनी त्याच्यासाठी अनेक अनेक मंत्र बोलले, त्यांना आशीर्वाद दिले श्रीकृष्णांना. हे सगळं झाल्यानंतर मग नंद महाराजांनी आपल्या भावांना बोलवलं, त्यांना सांगितलं तुम्ही आशीर्वाद द्या. उपानंद, अभिनंद, सनंद, नंदन या सगळ्यांनी भरभरून श्रीकृष्णांना आशीर्वाद दिले. आणि त्या दिवशी मग एक उत्सव झाला. जीव गोस्वामी म्हणतात त्याला म्हणतात नंदोत्सव. तर त्या दिवशी इतकं लोणी होतं, कारण हे सगळे गवळी आहेत, त्यांच्याकडे गायी आहेत. तर म्हणतात पिचकारी मारतात ना होळीच्या दिवशी, तर त्या पिचकाऱ्यांमध्ये, यांच्याकडे सगळ्या पिचकाऱ्या होत्या, पिचकाऱ्यांमध्ये दूध होतं. तर पूर्ण गावामध्ये सगळ्यांच्या हातात पिचकाऱ्या आणि सगळ्या पिचकाऱ्यांमध्ये दूध होतं. आणि एकमेकांना या लोकांनी नंद गावामध्ये दुधाच्या पिचकाऱ्या मारल्या आणि सगळ्यांचे कपडे हे दुधाने भिजले होते. आणि होळीच्या दिवशी आपण जसा रंग फासतो चेहऱ्यावर, तसं त्या दिवशी लोण्याला शुद्ध मानलं जातं, तुपाला शुद्ध मानलं जातं, गाईच्या दुधाला शुद्ध मानलं जातं. त्या लोण्यामध्ये शुद्ध हळद मिक्स केली होती आणि त्यांनी तो असा एक थोडा पिवळ्या रंगाचं लोणी बनवलं होतं. आणि त्या पिवळ्या रंगाचं खूप नरम खूप छान स्पर्श करणारं लोणी प्रत्येक व्रजवासीने एक दुसऱ्यांना मारलं. तर आपण पण होळी खेळतो, त्याच्यामध्ये आपण थोडं क्रूर पद्धतीने होळी खेळतो. मी बघतो की असं डोळ्यात मारतो किंवा कुठला तरी असं स्पेशल रंग घेऊन येतो की तो रंग जायला नाही पाहिजे. पण हे सगळे नंदोत्सवच्या दिवशी नंद महाराजांचे जे अनुयायी आहेत, व्रजवासी आहेत, ते कसं रंग खेळत आहेत, दुधाने एकमेकांना स्नान करतायत आणि लोण्याने एकमेकांना. तर जीव गोस्वामी म्हणतात त्या दिवशी तर त्या गावामध्ये पूर्ण जमीन ही लोण्याने, आणि पण ते एक लक्षात आलं की हे पिवळं ते लोणी दिसत होतं, हे लक्षात आलं. पण म्हणतात त्या दिवशी लोकांना वाटलं की त्या दिवशी पाऊस हा दुधाचा झाला असेल. इतकी ती जमीन जशी पाण्याने कधी कधी भिजते तशी ती दुधाने भिजली होती आणि लोण्याने सगळ्यांचे कपडे भिजले होते. तसं असं वाटलं की ढग आहेत, त्यांनी आज दुधाचा आणि लोण्याचा वर्षाव केला की काय.
आणि अशा प्रकारे पूर्ण गावाला इतका आनंद झाला. सगळेजण म्हणतात नंद महाराजांना मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. आणि अशा प्रकारे नंदोत्सव साजरी केला. आणि तो नंदोत्सव उद्या आपण साजरी करणार आहोत. आपल्याकडे तेवढं दूध नाही आहे, आपल्याकडे तेवढं लोणी पण नाही आहे, पण आपण जर या कथा ऐकल्या तर कमीत कमी आपल्याला एक लक्षात येईल की हे सगळे उत्सव शुद्ध वृत्तीने आणि शुद्ध पद्धतीने साजरी करण्याची काय पद्धती आहे. आणि जर आपल्याला शक्य झालं तर आपण परमेश्वराला उद्या प्रार्थना करू शकतो की हे परमेश्वरा, दिवाळीच्या दिवशी आम्ही आता फक्त फटाके फोडतोय आणि आम्ही फक्त गोड करंज्या खातोय, पण त्या दिवाळीच्या मागची भावना आम्ही विसरलोय. तर कमीत कमी कृती आहे तीच मोठी गोष्ट आहे, तर त्या कृतीमागची भावना पण लक्षात येऊ दे. आणि जर कृती पण आम्ही शुद्ध पद्धतीने करू शकलो तर चांगलं आहे. पुढच्या वर्षी जेव्हा जन्माष्टमी साजरी करू तेव्हा हे लक्षात ठेवू की नंदनंदन कृष्ण हे केवळ यशोदा आणि नंद महाराजांच्या प्रेमाला स्वीकारण्यासाठी या जगात आले होते. वसुदेव आणि देवकीच्या प्रार्थनेला दाद देण्यासाठी या जगात आले होते. तसंच आमच्या हृदयामध्ये पण जसं वसुदेव आणि देवकी हे कुठे राहत होते. वसुदेव आणि देवकी जेव्हा श्रीकृष्ण जन्मले तेव्हा एका तुरुंगात राहत होते, एका कारागृहात राहत होते. आपलं हृदय हे पण एक कारागृहच आहे नाही का. एका टिपिकल तुरुंगामध्ये काय असतं, अंधार असतो. त्या तुरुंगामध्ये स्वातंत्र्य नसतं, त्या तुरुंगामध्ये आपण बंदिस्त असतो. तशाच प्रकारे आपण आपल्या वाईट विचारांनी आपल्या हृदयाच्या अंधारमय कारागृहामध्ये बंदिस्त आहोत. आपल्याला त्याच्यातून सुटका नाही मिळत आहे. आपण अनेक वेळा विचार करतो मला माझ्या या वाईट सवयी सोडायच्या आहेत, मला माझे वाईट विचार सोडायचे आहेत, मला माझ्या वाईट अपेक्षा सोडायच्या आहेत. पण आपण आपल्या वाईट विचारांच्या, वाईट अपेक्षांच्या बेड्यांमध्ये, आपल्या कर्माच्या तुरुंगामध्ये बंदिस्त आहोत. तर वसुदेव यांना त्या तुरुंगातून मुक्त कोणी केलं? श्रीकृष्णांनी केलं. श्रीकृष्ण जेव्हा आले तेव्हा तिथून बाहेर पडले. तसंच आपण पण जर श्रीकृष्णांना प्रार्थना केली, म्हणाले माझ्या हृदयामध्ये खूप अंधार आहे, माझ्या हृदयामध्ये वाईट विचारांच्या बेड्या आहेत, वाईट सवयीने मला ग्रस्त केलं आहे, तुम्ही जर मला कृपा केली तर तुम्ही मला याच्यातून मुक्त करू शकता. आपण कदाचित नंद आणि यशोदासारखे प्रेमळ नाही की आपलं प्रेम स्वीकारण्यासाठी श्रीकृष्ण येतील, पण वसुदेव आणि देवकी हे पण श्रीकृष्णांचे आई वडील आहेत. आणि वसुदेव आणि देवकी ज्या प्रकारे त्रस्त परिस्थितीत आहेत, आपण जर आपलं कनेक्शन बघितलं तर वसुदेव आणि देवकीशी जास्ती आपलं कनेक्शन होतं, नंद आणि यशोदाशी जास्ती होत नाही. तर आपण वसुदेव आणि देवकीसारखे एका कारागृहामध्ये बंदिस्त आहोत. तर आपण श्रीकृष्णांना प्रार्थना करू शकतो की हे श्रीकृष्ण, आमच्या हृदयाच्या कारागृहात, आमच्या हृदयाच्या तुरुंगात आम्ही तुम्हाला खूप प्रार्थना करतोय. आणि जे काही श्रीकृष्णांच्या जन्माच्या पूर्वी वसुदेव आणि देवकीने सहन केलं, काय काय सहन केलं. वसुदेव आणि देवकीच्या जीवनामध्ये श्रीकृष्णांचं आगमन झालं त्या आकाशवाणीने. आकाशवाणी होण्यापूर्वी वसुदेव आणि देवकी दोघांच्या जीवनामध्ये सुख आणि केवळ सुख होतं. श्रीकृष्ण त्यांच्या जीवनामध्ये पहिले आले त्या आकाशवाणीच्या रूपात, ध्वनी रूपात. आणि ध्वनी रूपात आल्यापासून त्यांच्या जीवनात काय आले? कष्ट आले, त्रास आला. तसंच जर तुम्ही एका दृष्टीने बघितलं तर आपल्या जीवनामध्ये आपण कृष्ण भक्तीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुखी जीवन चाललं होतं, व्यसनी जीवन चाललं होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हते. सगळेजण आपल्याला प्रोत्साहनही करायचे, खूप छान व्यसन करतोयस तू, मी पण दुसरं व्यसन करतोय. आपण स्वतःच्या जीवनाचा नाश करत होतो, आपण स्वतःच्या शरीराचा नाश करत होतो, आपण स्वतःच्या मनाचा नाश करत होतो. पण कारण बहुसंख्य लोक तेच करतायत, त्या दृष्टीने सुखी जीवन चाललं होतं नाही. आणि ज्या दिवशी श्रीकृष्ण ध्वनी रूपात आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला, वसुदेव आणि देवकीच्या रूपात, ध्वनी रूपात, आकाशवाणीच्या रूपात जेव्हा प्रवेश केला, त्या दिवशीपासून वसुदेव आणि देवकीच्या जीवनामध्ये काय सुरू झालं? कष्टामागे कष्ट, वेदनांमागे वेदना. तसं आपण पण ते सुखी जीवन जे जगत होतो, आपल्या जीवनामध्ये पण काही व्यक्तींनी आपल्याला श्रीकृष्णांचं नाम दिलं आणि त्या दिवशीपासून आपण कृष्ण नाम जप करायला सुरुवात केली, कृष्ण कथा ऐकायला सुरुवात केली. आणि त्या दिवशीपासून आपल्या जीवनात काय झालं? आपल्या जीवनात पण कष्ट सुरू झालेत, आपल्या जीवनात पण वेदना सुरू झाल्यात. आणि आपल्याला कधी कधी वाटतं, प्रभूजी हे हरिनाम घेता घेता माझी जीभ पातळ झाली आणि लोक पण म्हणतात की तू असा थोडा वेगळा का दिसतोयस.
पण ना ते जे सुख मला पटकन मिळायचं, सिगरेटीचं सुख पटकन मिळायचं, व्यसनांचं सुख पटकन मिळायचं. मी नुसतं भजनं ऐकतोय, केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा, पण तो गोडवा पण नाही लागत आणि काहीच नाही लागत. कडूपणा लागायला तो नाव स्पर्श तरी करायला पाहिजे, कडू पण नाही लागत, कारण त्या हरिनामाचा स्पर्शच होत नाही आहे. तर एका अर्थाने आपल्या जीवनात पण काही उच्च व्यक्तींनी जेव्हा आकाशवाणी केली आणि आपल्याला कृष्ण नाम पहिल्यांदा जेव्हा दिलं, त्या दिवशीपासून आपल्या जीवनामध्ये पण तुरुंगवास सुरू झाला आहे. त्या दिवशीपासून आपल्या जीवनामध्ये पण खूप कष्ट सुरू झालेत. तर 6 मुलांना जन्म देऊन जेव्हा कंसाने त्या मुलांना मारलं, तेव्हा वसुदेव आणि देवकीच्या मनामध्ये पण हा एक विचार कधीतरी आला असेल का? जेव्हापर्यंत श्रीकृष्ण आमच्या जीवनात नव्हते तेव्हा जीवन सुखी होतं. जेव्हापासून श्रीकृष्ण आले तेव्हापासूनच दुःख झालेत. एक काम करूया, वसुदेव आणि देवकीने असं कधी विचार केला का, आपण कंसाला आश्वासन देऊया, आम्हाला 8वा मुलगा नको, आम्ही 8व्या मुलाला जन्मच नाही देणार, म्हणजे पुन्हा कारागृहातून मुक्ती होईल, या तुरुंगातून मुक्ती होईल आणि पूर्वीचं ते श्रीकृष्ण विरहित सुखी जीवन जगू. असं कधी विचार आला असेल का वसुदेव आणि देवकीला? वसुदेव आणि देवकी म्हणतात, श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी ते तथाकथित सुखी जीवन आम्ही त्यागलंय, कधीच त्यागलंय, आणि हे तथाकथित दुःखी जीवन स्वीकारलंय. पण हे तथाकथित दुःखी जीवन स्वीकारून जर वैकुंठ मिळणार असेल, जर परमेश्वराचे दर्शन होणार असतील, जर श्रीकृष्णांचा सहवास होणार असेल, तर हे ना 6-7 वर्षांचा दुःख काय मोठी गोष्ट आहे. हे अशाश्वत दुःख काय मोठी गोष्ट आहे. तसंच एक साधक जेव्हा विचार करतो, प्रभूजी या साधनेमध्ये खूप कष्ट होतात हो. एकादशीचा उपवास, द्वादशीचा उपवास, लोकेश्वर कृष्ण प्रभू आमच्या बारामती ऑफिशियल ग्रुपवर न चुकता उपवासाचे मेसेज टाकतात. भक्तांना सांगण्यामध्ये अत्यंत आनंद होतोय की उद्या बलराम पौर्णिमा आहे आणि म्हणून आपण दुपारी 12 वाजेपर्यंत निर्जल उपवास करणार आहे. भक्तांना सांगण्यामध्ये खूप आनंद होतोय की उद्या जन्माष्टमी आहे आणि उद्या रात्री 12पर्यंत निर्जल उपवास आहे. त्यांना सांगण्यामध्ये जितका आनंद होतो तितका आपल्याला वाचण्यामध्ये अजिबात होत नाही. तर आपण म्हणतो लोकेश्वर कृष्ण प्रभूकडून ही एक गोष्ट तरी शिकायला पाहिजे की निर्जल उपवास करण्यामध्ये काय आनंद आहे तो सांगा तरी आम्हाला. तर कधीतरी त्यांना जाऊन विचारा तुम्ही की तुम्ही हे जे मेसेज पाठवता तो मेसेज वाचून अशा भुया आमच्या उंच होतात की कालपर्यंत दुपारी 12पर्यंत होता, 8 दिवस नाही गेल्या तर रात्री 12पर्यंत. बरं रात्री 12पर्यंत ठीक आहे, तो रात्री 12चा उपवास सोडल्यानंतर परत दुपारी 12पर्यंत प्रभुपाद आविर्भाव दिवस म्हणून, म्हणजे उपवासांची जी शृंखला सुरू झाली आहे. नित्यानंद प्रभू कोण हेच माहीत नव्हतं आणि हे लोक इस्कॉनमध्ये नित्यानंद प्रभूंचा आविर्भाव दिवस म्हणून पण उपवास, चैतन्य महाप्रभूंचा उपवास, नरसिंह चतुर्दशी उपवास, राधाअष्टमीचा उपवास. राधाअष्टमी ही माता आहे, सगळ्यांना खाऊ घालते, त्याच दिवशी तरी खाऊ घाला. राधाअष्टमीच्या दिवशी पण उपवास. ही लांब उपवासाची शृंखला, ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी 64 माळांची शृंखला, हा त्रास कधी संपेल? कधी संपेल माहिती आहे? आपल्या डोळ्यासमोर 6 मुलांना नष्ट होण्याचा दुःख जो सहन करेल त्याला काही दिवसांमध्ये श्रीकृष्णांच्या दर्शनाचं दिव्य आध्यात्मिक सुख प्राप्त होईल. तर सध्या आपल्या सर्वांचं तो तुरुंगवास चाललाय, पण आपल्याला ज्यांनी हरिनाम दिलंय त्यांच्या शब्दामध्ये शक्ती आहे. देवतांनी जेव्हा त्या दिवशी आकाशवाणी केली होती त्या शब्दांमध्ये शक्ती होती आणि श्रीकृष्ण वसुदेव आणि देवकीच्या जीवनामध्ये आले. विलंब झाला पण आले. तसं आपल्या जीवनामध्ये पण श्रील प्रभुपादांनी, पूर्व आचार्यांनी, आपल्या गुरु महाराजांनी सांगितलंय, जर तुम्ही आयुष्यभर त्रास सहन करून, कुठला त्रास आहे? थोडा उपवास करायचा आहे, त्याच्यानंतर राधाराणी किचनमध्ये जो खूप उत्कृष्ट एकादशी प्रसाद तयार झाला आहे, 5 मिनिटं, हा गोड अनुभव आहे की तुम्ही जेव्हा श्रीकृष्णांबद्दल सांगताय तेव्हा एक वैष्णव येऊन तुम्हाला सांगतात की उशीर होतो, तर तुमचा पण तुरुंगवास संपणार आहे आता 2 मिनिटं. थोडासा जर उपवास केला तर खूप छान प्रसाद आहे. उद्या पण जर तुम्ही दुपारी 12पर्यंत जर उपवास केला आणि संध्याकाळी जर आलात आणि प्रभुपादांच्या दिव्य लीला स्वीकारण्याचं अमृत जर स्वीकार केला तर उद्या प्रभुपादांच्या स्मरणार्थ पण खूप सुंदर प्रसाद आहे. त्यामुळे श्रीकृष्ण कसे आहेत? श्रीकृष्ण थोडा अवधी लांब करतात, थोडी परीक्षा बघतात आणि नंतर खूप छान आपल्याला स्वतःचा स्पर्श देतात. प्रसादाच्या रूपात देतील,
अभिषेकाच्या रूपात देतील, कीर्तनाच्या रूपात देतील, सुंदर वैष्णवांद्वारे केलेल्या नाटिकेच्या रूपात देतील. पण कसं तरी आपल्याला श्रीकृष्णाचं स्मरण देईल, फक्त त्यासाठी थोडं आपल्याला वाट बघायला लागते. तर तसंच काही वर्ष जर आपण साधनेचं दुःख सहन केलं, पण नित्य नियमाने आपण जर हरे नाम घेतलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुमचा तुरुंगवास संपला. तुम्ही ज्या प्रकारे श्रीकृष्णांना आवाहन केलंय आणि ज्या श्रद्धेने आवाहन केलंय, श्रीकृष्ण 2 क्षणांमध्ये राधाराणीसह तुमच्या समोर इथे उपस्थित होणार आहेत. अशाच प्रकारे जर आपण आयुष्यभर हरिनाम घेतलं, 3 हरिनामामध्ये राधाकृष्ण उपस्थित झाले, 3 हरिनाम घेतले तुम्ही प्रामाणिकपणे, आता राधा गोपीनाथ इथे उपस्थित होणार आहेत. तुम्ही जर विचार केला, जर आयुष्यभर आपण हरिनाम घेतलं आणि थोडा विलंब करून छान प्रसाद खाल्ला, विचार करा आपल्याला गोलोक वृंदावनामध्ये प्रभुपादांच्या कृपेने नक्की प्रवेश मिळेल. तर प्रभुपादांप्रती कृतज्ञता व्यक्त करून उद्या आपण नंदोत्सव साजरी करूया, श्रील प्रभुपादांच्या स्तुती ऐकूया आणि आजच्या या जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला इथे थोडा पॉज देऊया. आणि राधा गोपीनाथ इथे येतील, त्यांचं स्नान होईल, त्यांचा खूप सुंदर अभिषेक होईल. त्या अभिषेकामध्ये मी साधारणपणे बघतो बरेच लोक असे थोडे कट ऑफ होतात. त्यांना वाटतं की अरे यांचं स्नान चाललंय, आपलं काय. पण श्रीकृष्णांचं स्नान, राधाराणीचं स्नान हे किती शुभ आहे. आपण म्हणतो ना डोळ्याचं पारणं फिटलं. तर खरं आपल्याला हे जे डोळे दिले आहेत हे आपण सौंदर्य बघण्यासाठी नेहमी वापर करत असतो, पण ऐहिक सौंदर्य हे परिवर्तनशील आहे. पण हे वैकुंठातलं, परम वैकुंठातलं, गोलोक वृंदावनातलं सर्व सौंदर्याचा स्रोत आहे. तर खरोखर या अभिषेकाच्या वेळेस कीर्तन होईल, या अभिषेकाच्या वेळेस भक्त लोक त्यांना स्नान करतील. तर कृपया आपल्या इतर इंद्रियांना कुठेही व्यस्त करू नका. कानांना कीर्तन ऐका आणि आपल्या डोळ्यांना श्री श्री राधा गोपीनाथ यांच्या दिव्य अभिषेकामध्ये संलग्न करा आणि नक्कीच आपले कष्ट लवकरात लवकर संपतील आणि आपण श्रील प्रभुपादांना कृतज्ञता व्यक्त करून या प्रवचना इथे थांबूया. जय श्रीमद भागवत महापुराण की जय, जय श्री गोपाल चंपू की जय, जय श्रील जीव गोस्वामी पाद की